15 दिवसांनी आपण रविवारी टॉप इंडिया टॉक्स या नावाच्या कार्यक्रमात भेटत असतो आणि वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतो. तर यावेळी आपण शेती, आधुनिक पद्धतीची शेती यावर चर्चा करणार आहोत. आणि सर्वप्रथम मी टॉप इंडियाची ओळख, टॉप इंडिया नेमकं काय आहे? किंवा टॉप इंडिया हा इनिशिएटिव्ह नेमका काय आहे? याचं अ, अ, वर्णन किंवा याची माहिती देण्यासाठी सूरज जे आमच्या टॉप इंडियाचे सहभागी आहेत, त्यांना आमंत्रित करतो आणि त्यांनी टॉप इंडियाबद्दल आणि CFSC ॲक्शन फाउंडेशनबद्दल माहिती द्यावी, अशी विनंती करतो. धन्यवाद सोमदादा. सर्वांना नमस्कार. आणि आजच्या कार्यक्रमामध्ये प्रामुख्याने आपले आजचे वक्ते प्राध्यापक डॉक्टर नेताजी पाटील सर यांचं मनापासून स्वागत करतो. आणि टॉप इंडियावरती नेहमीप्रमाणे प्रेम करणारा टॉप इंडियाचा एक परिवार आहे, तो सातत्यानं या कार्यक्रमामध्ये सहभागी असतो. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. जसं सोमदादांनी म्हटलं की आपण हा प्रोग्राम दर 15 दिवसातून घेत असतो. त्याच्या पाठीमागचे काही उद्दिष्ट आहेत आणि टॉप इंडिया ही संस्था काम काय करते, कशा प्रकारे करते, मी थोडक्यात परिचय देईल आणि आपण पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात करू. तर साधारणतः टॉप इंडियाची सुरुवात ही 1.5-2 वर्षापूर्वी झाली. आपण CFSC ॲक्शन फाउंडेशन नावानं संस्था रजिस्टर केली आणि त्यानंतर म्हणजे प्रामुख्यानं सुरुवात करण्याचा उद्देश असा होता की पंचायत राज व्यवस्थेमध्ये शाश्वत विकासावरती काम करणारी तरुणांची एक फळी तयार करणं. आणि जसं की आपण पाहतो की देशभर असेल किंवा महाराष्ट्रभर असेल की ग्रामविकासाचे मॉड्यूल हाताच्या बोटावरती मोजण्यासारखेच आहेत. जसं सरांचा कारभारवाडी असेल किंवा आपलं हिवरे बाजार असेल, हे 4-5 गावा व्यतिरिक्त आपल्याला इतर गावांची नावं सांगता येत नाहीत. आणि थेट लोकशाही भारतामध्ये कुठे असेल तर ती आपल्या ग्रामपंचायतीचे जे आपली सभा होते त्याच्यामध्ये आहे. आणि हे कुठंतरी दुवा साधून पंचायत राजमध्ये अशा तरुणांची फळी तयार करणं की जी येणाऱ्या काळामध्ये गावाचा शाश्वत विकासावरती काम करेल. ह्या प्रामुख्यानं उद्देशानं सुरू झालेले टॉप इंडिया. मग त्यानंतर आपण यामध्ये खूप सारे प्रोग्राम सुरू केले. त्याचाच हा एक भाग आपण टॉप इंडिया सिरीज चालवतो, ज्याच्यामध्ये ग्रामपंचायत लेवलला किंवा पंचायत राज लेवलला ग्रामीण भागामध्ये शाश्वत विकासामध्ये काम करणारे अशी लोक की ज्यांनी आपलं खूप सारं पणाला लावून ह्यामध्ये काम केलं आणि ते प्रयोग कसे यशस्वी झाले आणि यांचा आदर्श घेऊन येणाऱ्या काळामध्ये असे प्रयोग महाराष्ट्राभर, देशभर वेगवेगळ्या कानाकोपऱ्यामध्ये व्हावेत, हा एक मुख्य उद्देश. आणि त्याच्यामध्ये पुन्हा आपण एक नॉलेज कॅप्सूल नावाची सिरीज सुरू केलेली. त्याचा उद्देश असा होता की पंचायत राजमध्ये असणाऱ्या खूप साऱ्या गोष्टी लोकांमध्ये सहज आणि सोप्या भाषेमध्ये पोहोचवणं. आणि येणाऱ्या काळामध्ये टॉप इंडिया 5 नावाचं एक मॉड्यूल घेऊन येत आहे की जे महाराष्ट्राच्या सुरुवातीच्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रामधील काही निवडक तरुणांचा असा संघ असेल की जो ट्रेन असेल पंचायत राज व्यवस्थेबद्दल समजून घेण्यामध्ये आणि ग्राउंडवरती काम करण्यामध्ये. हे सगळे बहुआयामी पण पंचायत राज व्यवस्थेला पकडून काम करण्यासाठी टॉपची सुरुवात झालेली. या टीम मध्ये साधारणतः जे व्यक्ती आहेत, जसं की सगळे आहेत, तरुण आहेत, ग्रामीण भागातून येतात, परंतु आपल्या शिक्षणानिमित्त, कामानिमित्त वेगवेगळ्या ठिकाणी आउट ऑफ महाराष्ट्रभर, देशभर असे पसरलेले आहेत. तर साधारणतः टॉप इंडियाची सुरुवात आणि हे थोडक्यामध्ये आहे. मी सोमदादांना सांगतो की त्यांनी पुढे कंटिन्यू करावं. धन्यवाद सूरज दादा. तर तुम्हाला टॉप इंडिया नेमकं काय आहे याचा एक अंदाज आलाच असेल. आता आपण आपल्या मुख्य कार्यक्रमाकडे वळूयात. सर्वप्रथम आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे अनोखा कारभारवाडीतला. कारभारवाडी हे गाव आहे तालुका करवीर, जिल्हा कोल्हापूर इथलं. आणि आपले आजचे प्रमुख पाहुणे आहेत नेताजी पाटील सर, डॉक्टर नेताजी पाटील सर. कॅमेरा चालू करते आपण? कॅमेरा सुरू केलेलाच आहे. ओके ओके ओके. तर सर हे मूळचे कारभारवाडीतले आहेत. ते अध्यक्ष आहेत सामूहिक स्वयंचलित ठिबक प्रकल्प. ते अध्यक्ष आहेत कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनीचे.
त्यांनी आपल्या गावामध्ये वेगवेगळे ॲग्रो टुरिझमचे प्रयोग केले आहेत. आधुनिक शेतीचा प्रयोग केलेला आहे. गट शेतीचा प्रयोग केलेला आहे. स्वयंचलित ठिबक सिंचन ह्याच्यावर त्यांनी प्रयोग केलेला आहे. ते भूगोल विषयाचे प्राध्यापक आहेत. त्या विषयामध्ये त्यांनी पी-एच-डी पूर्ण केलेली आहे. तर अशी ही आपल्या आजच्या प्रमुख पाहुण्यांची पार्श्वभूमी आहे. तर थोडक्यात मी त्या पार्श्वभूमीच्या पुढून तुमच्या एक प्राध्यापक या ओळखीच्या जरा पुढे जाऊन मी माझा पहिला प्रश्न घेतो, की तुम्ही एक शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत होता. तुमच्या हातामध्ये पी-एच-डी होती. तुम्ही एक प्राध्यापक म्हणून काम करत होता. मग शिक्षक म्हणून काम करत असताना तुम्हाला शेतकऱ्यांसाठी, गावासाठी किंवा गावाच्या विकासासाठी काम केलं पाहिजे हे असं का वाटलं? अ, सर्वसाधारण पहिल्यांदा मी टॉप इंडिया टॉकच्या आपण सोहम सर, रोहित सर, सूरज सर आणि संपूर्ण टीमचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो की त्यांनी अशा प्रकारच्या कार्यक्रमामध्ये आमच्या गावचं प्रतिनिधित्व करण्यासाठी मला संधी दिली आणि जे काही उपस्थित आहेत त्या सर्वांचं सर्वप्रथम या कार्यक्रमामध्ये स्वागत करतो आणि आपण विचारलेल्या पहिल्या प्रश्नाचं मी उत्तर देतोय की खरं तर मी शिक्षण क्षेत्रात काम करत असलो तरी सुद्धा सुरुवातीला मी शेतकरी आहे. एका शेतकऱ्याचा मुलगा म्हणून शेतीमध्ये काम करत असताना आलेले अनुभव आणि त्यातल्या त्यात मी ज्यावेळी पी-एच-डी साठी विषय निवडला, तो विषय होता सोशिओ इकॉनॉमिक इम्पॅक्ट ऑफ दुधगंगा इरिगेशन प्रोजेक्ट. आणि त्या काळमवाडी किंवा दूधगंगा प्रकल्पाचं त्याच्या कमांड एरियामध्ये आर्थिक आणि सामाजिक विकासावर झालेल्या परिणामांचा अभ्यास करत असताना माझा 2009ला माझं रजिस्ट्रेशन झालं आणि जवळपास अगदी काळमवाडी डॅमच्या पायथ्यापासून म्हणजे पनोरीपासून ते शिरोळ तालुक्यातल्या दत्तवाड दानवाडपर्यंत जवळपास 101 गावात फिरत असताना शेतकऱ्यांची जी परिस्थिती मला दिसली, तर त्या परिस्थितीचा अभ्यास करत असताना त्याच्या अगोदर त्या दृष्टिकोनातून त्याच्याकडे बघितलं गेलं नव्हतं किंवा मी बघत नव्हतो. पण ॲक्चुअल शेतकऱ्याची अवस्था लक्षात आली आणि याला कुठेतरी त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे, हे मला जाणवायला लागलं. आणि खऱ्या अर्थानं 2011 मध्ये ती संधी मला माझ्या गावातच मिळाली आणि पाणीपुरवठा संस्था, त्या पाणीपुरवठा संस्थेमध्ये एक अध्यक्ष म्हणून मला काम करायची संधी मिळाली आणि मग तिथून पुढं खऱ्या अर्थानं पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून काम करत असताना या विषयावर म्हणजे आपल्याला स्वयंपूर्ण खेड्यापर्यंत जायचं होतं. पण ती सुरुवात तिथून करणं शक्य नव्हतं. पण लोकांच्यापर्यंत थोडं-थोडं का असेना, स्वयंपूर्ण खेडं काय असतं आणि आपण नेमकं कशा पद्धतीनं शेती करायला पाहिजे, या पद्धतीनं थोडासा विचार रुजवणं किंवा अनेक तज्ञ व्याख्यात्यांना कारभारवाडीत आणून त्यांचे लेक्चर सुरू करणं, हे 2011 नंतर सुरू झालं. पण त्याची सुरुवात खऱ्या अर्थानं माझ्या पी-एच-डीच्या अभ्यासापासून झाली. नक्कीच. म्हणजे ज्यावेळी तुम्ही पी-एच-डी करत होता, त्यावेळी वेगवेगळ्या गावात फिरताना तुम्हाला एकंदरीत तिथल्या सामाजिक आणि जे काय म्हणतात शेतीच्या परिस्थितीचा अंदाज आला आणि मग तिथंच तुमच्या डोक्यामध्ये एक बीजे रोवली गेली, की आपल्याला ह्या समस्यांसाठी काहीतरी केलं गेलं पाहिजे आणि मग त्याची सुरुवात तुम्ही तुमच्याच गावापासून केली. मग आपण जेव्हा म्हणतो, की अ, शेती किंवा आधुनिक शेती, मग आधुनिक शेतीची व्याख्या नेमकं तुम्ही कशी करता? आणि ही आधुनिक शेती आपल्या पारंपरिक पद्धतीने शेती करणारे जे शेतकरी आहेत, त्यांना तारणहार म्हणून पाहू शकते का? खरं तर आधुनिक शेती किंवा शेती या संकल्पनेचा विचार करत असताना प्रत्येकाचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा खूप वेगळा आहे. आणि आधुनिक शेतीचा विचार करत असताना असं आपली एक धारणा झाली आहे, की याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान किंवा अलीकडच्या कालावधीमध्ये वापरली जाणारी रासायनिक खतं किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ग्रीन हाऊस किंवा या प्रकारचे नवीन तंत्रज्ञानच वापरलं म्हणजे आधुनिक तंत्रज्ञान किंवा आधुनिक शेती अशी संकल्पना असेल. पण माझ्या दृष्टिकोनातून ती संकल्पना नाही आहे. माझ्या दृष्टिकोनातून मी जे कारभारवाडीत आम्ही जे काम करतोय, मी म्हणण्यापेक्षा आम्ही जे काम करतोय, त्या कामाचा विचार करत असताना पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान
याची सांगड घालून जी शेती केली जाते किंवा केली जायला पाहिजे, त्याला माझ्या दृष्टिकोनातून मी आधुनिक शेती म्हणतोय. म्हणजेच मूळ जे ज्ञान आहे शेतीबद्दलचं, ते खरंच खूप चांगलं होतं आणि ते आपल्या शेतीला पूरक असं होतं. ते ज्ञान आपण कुठेतरी बाजूला ठेवलंय आणि आधुनिक शेतीच्या नावाखाली नवीन तंत्रज्ञान आम्ही फक्त वापरायला लागलोय आणि त्यामुळे अनेक प्रकारचे तोटे व्हायला लागलेत. म्हणजेच पारंपरिक ज्ञान आणि आधुनिक तंत्रज्ञान याची सांगड घालून जी शेती केली जाते, त्याला मी आधुनिक शेती म्हणेन. याच्यामध्ये शेतीमधून वेगळ्या पिकांच्या उत्पादन घेण्याबरोबर त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करणं, याच्यावर सुद्धा भर देणं गरजेचं आहे आणि त्याच्या बरोबरीनंच पशुपालन असेल, दुग्ध व्यवसाय असेल, कुक्कुटपालन असेल, अशा प्रकारचे जोडधंदे, त्या शेतीला आधारित जोडधंद्यांचा जर विकास केला, तर ती आधुनिक शेती ही संकल्पना होईल, असं माझं व्यक्तिगत मत आहे. आणि खऱ्या अर्थानं तुम्ही म्हणला, की ही शेती तारणहार होऊ शकेल का? तर हीच शेती पुढच्या कालावधीमध्ये शेतकऱ्यांची तारणहार होऊ शकेल. आज आम्ही जी आधुनिक शेतीच्या नावाखाली जी शेती करतोय, ती शेती शेतकऱ्यांना मारक ठरते आहे आणि त्याचं परिणाम आपण भोगतोय. खूप मोठ्या प्रमाणात रासायनिक खतं, कीटकनाशकं, तणनाशकांचा वापर आमच्या शेतामध्ये आपण करत आलोय आणि त्याचा परिणाम म्हणून अनेक प्रकारच्या आजारांना आपल्याला सामोरं जायला लागतंय. हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि म्हणून परंपरागत ज्ञान म्हणतोय मी, त्याच्यामधलं वेगवेगळ्या प्रकारची सेंद्रिय खतं किंवा शेतीची ताकद वाढवणं, मातीची ताकद वाढवणं, यासाठी आपल्याला प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि मग आधुनिक तंत्रज्ञान गरजेचंच आहे. त्याला आपल्याला बाजूला ठेवून चालणार नाही. त्याच्यामध्ये ठिबक सिंचन, तुषार सिंचन, ग्रीन हाऊस ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला वापरायलाच पाहिजेत किंवा ट्रॅक्टरायझेशन हे सुद्धा वापरायलाच पाहिजे. नक्कीच. म्हणजे आधुनिक शेतीची व्याख्या प्रत्येकाच्या अनुभवानुसार किंवा प्रत्येकानुसार बदलू शकते आणि त्यानुसार शेती केली गेली पाहिजे आणि ती एक तारणहार भूमिका पार पाडू शकते. असं तुमचं मत आहे. मग जेव्हा आपण शेती हा विषय घेतो, तेव्हा आपल्याला शासनाला किंवा प्रशासनाला त्यापासून वेगळं करता येत नाही. जिथे शेती आली तिथं सरकारची ध्येय धोरणं आलीच. कारण का भारत हा आपण म्हणतो की शेतीप्रधान देश आहे. मग तुम्ही ही जी चळवळ चालू केली किंवा असे भरपूर लोक असतील की जिथं ही चळवळ काही लोकांनी चालू केली असेल. पण अशी भरपूर ठिकाणं आहेत जिथं असं कोणीच नाही आहे की त्यांनी हा इनिशिएटिव्ह घेतलाय किंवा ही चळवळ चालू केली आहे. मग मला त्या अनुषंगाने प्रश्न विचारायचा आहे की जिथं सरकार आहे, प्रशासन आहे, मग त्या प्रशासनाची शेतीच्या विकासात कशी भूमिका आहे आणि किती महत्वाची भूमिका आहे? खरं तर प्रशासन आणि शासन याचा विचार करत असताना शेती विकासामध्ये त्यांची भूमिका अतिशय महत्वाची राहते. ही या अंगानं, की जी काही शासकीय धोरणं आहेत, कृषीच्या अनुषंगिक कृषी विभागाच्या ज्या योजना आहेत, त्या सगळ्या योजनांचा ज्यावेळी आपण विचार करतोय, त्यावेळी खऱ्या अर्थानं सरकार किंवा शासन हे ज्या काही ह्या बाबतीतल्या योजना राबवत आहे, त्या योजना शेतीच्या विकासासाठी अतिशय महत्वाच्या ठरतात. ते आपल्याला नाकारून चालणार नाही. आणि जी शासकीय योजना राबवणारी जी अथॉरिटी आहे, ती अथॉरिटीची भूमिका सुद्धा अतिशय महत्वाची आहे, की ती कशा पद्धतीनं ती शेतकऱ्यांच्या पर्यंत त्या योजना पोहोचवतात, हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आणि दोन्ही पातळ्यांच्यावर जे चाललेले प्रयत्न आहेत शासनाच्या माध्यमातून आणि प्रशासनाच्या माध्यमातून, हे खूप चांगले आहेत. फक्त आज आमच्या कारभारवाडीच्या शेतकऱ्यांनी गट शेतीच्या माध्यमातून किंवा आधुनिक तंत्रज्ञानाचा स्वीकार केला. याच्यामध्ये कृषी विभाग आणि महाराष्ट्र शासन यांची भूमिका अतिशय महत्वाची ठरलेली आहे. पण ज्यावेळी आम्ही प्रशासन आणि शासनाच्या अनुषंगिक काम करायला सुरुवात करतो, त्यावेळी आपण किती पॉझिटिव्ह आहोत, शेतकरी म्हणून आम्ही किती पॉझिटिव्ह आहोत, याला प्रचंड महत्व आहे, असं माझं व्यक्तिगत मत आहे. कारण आम्ही कोणत्याही प्रकारची योजना राबवत असताना ती खऱ्या अर्थानं गावाच्या विकासासाठी योग्य आहे का? माझ्या पर्यावरणाला, माझ्या गावाच्या पर्यावरणाला ती पूरक आहे का? आणि ती योजना योग्य पद्धतीनं कार्यान्वित करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत का? या दृष्टिकोनातून शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे आणि ती योजना अगदी योग्य पद्धतीनं जर आम्ही राबवू शकलो,
तर खऱ्या अर्थानं शासन आणि प्रशासन हे दोघंही खूप चांगल्या पद्धतीनं सहकार्य करायला तयार आहेत. पण कुठंही आमच्याकडनं हलगर्जीपणा होणार नाही यासाठी आम्ही काम करणं गरजेचं आहे आणि कारभारवाडीमध्ये त्याची जी सुरुवात झाली, त्याच्यामध्ये कृषी विभागानंच इनिशिएटिव्ह घेतलेला होता. आमच्याकडे कृषी सहाय्यक म्हणून अ, जे होते, त्यांनीच खऱ्या अर्थानं अशा प्रकारची शेतीशाळा सुरू केली आणि त्या शेतीशाळेच्या माध्यमातून सतीश कुमार वर्मा म्हणून होते. आत्ताच नुकतेच त्यांची बदली झाली. पण त्यांनीच शेतीशाळा सुरू केली विनानुदानित तत्वावरची आणि शेतकऱ्यांना एकत्र करून त्यांना प्रशिक्षित करण्याचा प्रयत्न केला, की जेणेकरून एकरी 100 टन उत्पादन आपण घेऊ शकतो याच्यावर त्यांनी कार्यशाळा घेतली. 1 वर्षभर ती प्रत्येक शुक्रवारी आमचे शेतकरी एकत्र येत होते. म्हणजे शासन आणि प्रशासन त्यांच्या स्तरावर काम करतं. वेगवेगळ्या प्रकारच्या योजना राबवल्या जातात. पण आम्ही शेतकरी म्हणून मात्र त्या योजना कशा राबवतो याच्यावर खूप महत्त्वाचं काम. आम्ही प्रगतीपथावर जाणार आहे का अधोगतीला जाणार आहे हे अवलंबून आहे. नक्कीच. म्हणजे तुम्ही एक महत्त्वाचा मुद्दा मांडलेला आहे, की शेतकऱ्यांनी नेहमी सकारात्मक दृष्टीने दृष्टिकोन ठेवून पुढे वाटचाल करत राहिली पाहिजे आणि शासनाच्या ज्या काही योजना असतील, त्या स्वतःहून पुढाकार घेऊन आपल्या शेतामध्ये किंवा आपल्या गावामध्ये कशा आणता येतील, त्याची माहिती कशी मिळेल आणि ते एकंदरीत कशा राबवता येतील, याचा विचार केला पाहिजे. तरच एखादं गाव किंवा त्या गावातले शेतकरी पुढे जाऊ शकतील. अ, पुढच्या प्रश्नाकडे मी वळतोय. तुम्ही तुमच्या गावामध्ये गटशेतीचा प्रयोग केलेला आहे. तर आमच्या आज इथे आलेल्या मित्रांसाठी किंवा श्रोत्यांसाठी तुम्ही नेमकं सांगाल का, की गटशेती नेमकं कशाप्रकारे काम करते? ती नेमकी आपली जी पारंपरिक शेती आहे किंवा जी आपण शेती करतो त्यापेक्षा कशी वेगळी आहे? आणि आजच्या काळात तिचं महत्त्व काय आहे? खरं तर गट शेतीचा विचार ज्यावेळी मी करतोय, त्यावेळी आमचा पश्चिम महाराष्ट्र सहकारामुळेच विकसित झाला आणि आर्थिक फळं आज सुद्धा आम्ही जी भोगतोय किंवा जी प्रगती आमची झालेली आहे शेतकऱ्यांची, ती खऱ्या अर्थानं या गट शेती म्हणजेच सहकारामुळेच झालेली आहे. सहकाराचं ब्रीद आहे, की एकमेकाला सोबत घेऊन आपण पुढे जाणं आणि ज्यावेळी मी गट शेती या संकल्पनेचा तुम्ही सांगितलेल्या पद्धतीनं विचार करतोय, त्यावेळी वैयक्तिक शेतकऱ्यानं आपल्या शेतीमध्ये कोणत्याही प्रकारचं उत्पादन घ्यायचं ठरवलं, तरी सुद्धा त्याला प्रचंड लिमिटेशन्स आहेत. मग तंत्रज्ञान वापरामध्ये आहेत, शासकीय योजना घेण्यामध्ये आहेत आणि आम्ही उत्पादित केलेला माल किंवा त्याच्या उत्पादन खर्चावर आहेत आणि उत्पादित केलेला माल विक्रीसाठी आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी वैयक्तिक शेतकरी नाडला जातोय किंवा त्याला अडचणी निर्माण होतात. याच्यातून बाहेर पडायचं असेल, तर शेतकऱ्यांनी एकत्र येणं आणि एकत्रितपणे शेतीच्या अनुषंगिक जे सर्व कामं आहेत, याच्यामध्ये फक्त आणि फक्त उत्पादनाचा विचार न करता, मी जे काही उत्पादन घेणार आहे, ते उत्पादन घेत असताना कोणतं उत्पादन कुणी घ्यायला पाहिजे? इथून आम्ही त्याच्यावर विचार करणं गरजेचं आहे. ते उत्पादन घेण्यासाठी माझी माती, माझं पर्यावरण योग्य आहे का? याच्यावर सुद्धा आम्ही एकत्रितपणे बसून विचार करायला पाहिजे. त्याच्यासाठी कोणतं आधुनिक तंत्रज्ञान वापरायचं असेल, तर ते आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला एकत्रितपणे खरेदी करून त्याचा वापर करता येईल का? की जेणेकरून आपल्याला त्याचं उत्पादन खर्च कमी करून आपलं एकूण उत्पादन किंवा प्रॉफिट वाढवता येईल, प्रॉफिट रेशिओ वाढवता येईल आणि आम्ही जे उत्पादन करणार आहोत ते त्याचं मार्केटमध्ये आपल्याला योग्य भाव मिळवण्यासाठी आपल्याला एकत्रितपणे काय काम करता येईल, हे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग करायचं असेल, तर आम्हाला एकत्रित येणं गरजेचं आहे. आणि वैयक्तिक शेती करणं याच्यापेक्षा त्यानं शेती करावी त्याची, पण एकत्रित येऊन कुणी काय पीक घ्यावं आणि मार्केटच्या अनुषंगिक उत्पादन करणं आणि एकत्रितपणे त्याचं मार्केटिंग करणं, यासाठी गट शेती महत्त्वाची आहे. आम्ही 2011 पासून शेतकऱ्यांना एकत्र केलं आणि एक बेस होता आमचा कोऑपरेटिव्ह लिफ्ट इरिगेशन स्कीम. जी लिफ्ट इरिगेशन स्कीम 2011 मध्ये आम्ही एकत्र आलो आणि 2015 मध्ये पूर्ण आमचं अखंड गाव हे लिफ्ट कोऑपरेटिव्ह ड्रिप इरिगेशन, ऑटोमाइज्ड ड्रिप इरिगेशन खाली आणलं. म्हणजे स्वयंचलित ठिबक सिंचनाखाली आणलं गेलं
आणि याच्यामध्ये जवळपास 131 शेतकऱ्यांची 102 एकर क्षेत्र हे आम्ही ठिबक सिंचन खाली आणलं आणि त्याच्यानंतर मग हायड्रोपोनिक सारखी संकल्पना, याबरोबर गांडूळ खताची संकल्पना आणि 2018-19 मध्ये आमच्या गटाला सर्वसाधारण शासनाचं 1 कोटी रुपयाचं अनुदान गट शेती म्हणून मिळालं. म्हणजे याची सुरुवात आम्ही 2011 मध्ये केली. 2014 मध्ये आम्ही गट रजिस्टर केला आणि 2019 मध्ये आम्ही कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी स्थापन केली आणि 2018-19 मध्ये गट शेतीच्या माध्यमातूनच म्हणजे शेतकऱ्यांनी एकत्र आल्यामुळं आम्हाला जवळपास 1 कोटीचं अनुदान मिळालं. आज कारभारवाडीमध्ये 2 ते 3 कोटीचे प्रकल्प सुरू झाले अवघ्या 404 लोकसंख्या असणाऱ्या गावामध्ये. हे सगळं फक्त आम्ही शेतकऱ्यांनी एकत्रित आल्यामुळं होऊ शकलं. वैयक्तिक कुठलाही शेतकरी या प्रकारचं काम करू शकत नाही. सरासरी आमचं धारण क्षेत्र आहे 20 गुंठ प्रत्येक कुटुंबाकडे असणार आणि या 20 गुंठ्यामधून आम्ही काय मिळवू शकतो याचा विचार करत असताना आमच्या बेसिक गरजा सुद्धा भागणार नाही, इतकं ते कमी क्षेत्र आहे. आणि आमच्या भागामध्ये सरासरी ऊसाचं उत्पादन हे 25 ते 27 टनावर आले. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आम्हाला ऊसापासून थोडीशी फारकत घेणं किंवा त्याच्यामध्ये प्रोसेसिंग करणं आणि वेगवेगळ्या प्रकारची अशी पिकं घेणं की जी मार्केटमध्ये चालतात, ती माझ्या 20 गुंठ्यावर घेऊन चालणार नाहीत. ते 20 गुंठ क्षेत्र सुद्धा माझं 3-4 ठिकाणी. तर एकत्रितपणे येणं आणि संगनमतानं पिकांची निवड करणं, पिकांसाठी आवश्यक असणारं तंत्रज्ञान निवडणं आणि मार्केटिंगचा विचार करणं, यासाठी गट शेती महत्वाची आहे. आणि गट शेती हीच आमच्या शेतकऱ्यांना तारणहार ठरू शकेल. अन्यथा आमच्या शेतकऱ्यांच्याकडे असणारी जी काही 20 गुंठ धारण क्षेत्र आहे, आमचं आता कोल्हापूर जिल्ह्याचं किंवा पश्चिम महाराष्ट्राचं म्हणू, ती सुद्धा जमीन आमच्याकडे पुढच्या कालावधीमध्ये पुढच्या 10 वर्षात राहणार नाही. हे स्टेटमेंट मला आज करावं लागेल. कारण आम्हाला आमची जमीन आमच्याकडे ठेवायची असेल तर आम्हाला एकत्रित येऊन शेती केली तरच आम्ही आमची शेती टिकवू शकेल, नाहीतर आमच्याकडे आमची शेती राहणार नाही. नक्कीच. म्हणजे जर आम्ही एकत्र येऊन शेती केली तरच आमच्याकडे शेती टिकेल, हे महत्वाचं विधान तुम्ही केलेलं आहे. आणि मी इथे आमच्या श्रोत्यांना सांगू इच्छितो की भरपूर ठिकाणी वेगवेगळे भारतामध्ये रिसर्च होतात किंवा संशोधन होतं किंवा सर्वे रिपोर्ट येतात. तर त्या रिपोर्टच्या अनुषंगाने भारतामध्ये दरडोई जे शेतीचं प्रमाण आहे ते साधारणतः 1 ते 1.5 एकर एवढंच आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्याला वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करायचा आहे, त्यातून आपल्याला मॅक्सिमम जास्तीत जास्त उत्पादन घ्यायचं आहे, तर ते एका वैयक्तिक शेतकऱ्याकडून तेवढं होणं हे अशक्यप्राय गोष्ट आहे. ही अशक्यप्राय गोष्ट आहे. जर शेतकऱ्यांनी एकत्र येऊन गट शेतीचे प्रयोग केले तर नक्कीच आपण वेगवेगळ्या परिस्थितींचा अंदाज लावू शकतो किंवा आपल्याकडे ती एक बार्गेनिंग पॉवर येते की तुम्ही एक समूह म्हणून जेव्हा काम करता तेव्हा तुमच्या विकासाचे मार्ग मोकळे होतात. आणि मला वाटतं की प्रशासन सुद्धा याला प्रोत्साहन देत आहे, अनुदान देत आहे की तुम्ही एकत्र या, गट शेती करा आणि तुमचं बार्गेनिंग पॉवर वाढवा. मग तुम्ही ह्या प्रश्नाचे उत्तर देताना भरपूर वेळा मार्केट किंवा परिस्थितीचा अंदाज हे शब्द वापरले. मग माझा पुढचा प्रश्न त्या बाबतीतच होता की पारंपरिक म्हणजे जे मी बघितलेलं आहे माझ्या गावामध्ये किंवा माझ्या आजूबाजूच्या भागामध्ये की शेतामध्ये काहीतरी पीक उगवलं किंवा काहीतरी आलं तर ते मार्केट यार्ड मध्ये जायचं आणि तिथं ते आडत्याकडे द्यायचं किंवा दलालाकडे ते हे करायचं. माझ्या आजोबांना किंवा कुणालाही मार्केटमध्ये काय आहे किंवा नेमकं त्याची साखळी कशी आहे, मागणी पुरवठा याचं काहीच ज्ञान असेल असं मला तरी वाटत नाही. मग मला हेच म्हणायचं आहे की आपण जे म्हणतो की शेतकरी पिकवतो पण त्याला विकता येत नाही, हा आपल्याला सूर शेतकऱ्यांच्या बाबतीत ऐकू येतो. मग कधी कधी असं होतं की बाजारात मागणी आहे पण पुरवठा नाही, पुरवठा आहे पण मागणी नाही आहे. मग ह्या साखळीचा अभ्यास किंवा अर्थशास्त्राचा अभ्यास शेतकऱ्यांसाठी किती महत्वाचा आहे किंवा शेती सोडून त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे का? नाही, खऱ्या अर्थानं एकच व्यक्ती सगळ्या पातळ्यांच्यावर लढू शकत नाही. म्हणजे मी शेतीमधलं उत्पादन घ्यायचं, उत्पादन चांगलं आणण्यासाठी प्रयत्न करायचा, उत्पादन खर्च कमी करण्यासाठी प्रयत्न करायचा आणि परत मी मार्केटच्या अनुषंगिक काम करायचं, हे एकट्या शेतकऱ्याला कदापि शक्य नाही. आणि म्हणून जे तो पिकवतो त्याला योग्य भाव मिळत नाही किंवा ते विकलं जातं मार्केटमध्ये चांगल्या भावानं, असं होत नाही. असे खूप कमी शेतकरी आम्हाला दिसतील
की जे पिकवतायत आणि चांगल्या पद्धतीनं त्यांना त्याची किंमत मिळते. आणि हे जर आपल्याला योग्य पद्धतीनं कार्यान्वित करायचं असेल तर गट शेतीच्या माध्यमातूनच होऊ शकतं. ज्याच्याकडे ज्या क्षमता आहेत त्या क्षमता त्या शेतकऱ्यांनी जर यूज केल्या, वापरल्या गेल्या त्या गटाच्या माध्यमातून, तर मात्र आम्ही काय पिकवायचं याच्यावर सुद्धा आपल्याला काम करता येऊ शकेल आणि आम्ही ते कोणतं पीक घेतल्यानंतर त्याला योग्य पद्धतीनं मार्केटमधला भाव मिळेल याच्यावर सुद्धा आपल्याला काम करता येईल. खरं तर ज्यावेळी तुम्ही आपल्या वडिलांचा किंवा आजोबांचा विचार केला, पणजोबांचा विचार केला, त्यावेळच्या शेतीचा विचार करत असताना त्यांना ती शेती परवडत होती, कारण एकत्र कुटुंब पद्धती होती. घरामध्ये 20 माणसं, 25 माणसं असायची. आमची आजी एक लहान मुलं आहेत त्यांना घेऊन घरात असायची आणि घरातली सगळीच्या सगळी माणसं शेतात कामाला असायची. शेतीचा आकार सुद्धा मोठा होता एकत्र कुटुंब पद्धतीमुळं. घरात कोंबड्या होत्या, घरात शेळ्या मेंढ्या होत्या, घरात दुभती जनावरं होती, घरात बैलजोडी होती आणि बऱ्यापैकी माझ्या कुटुंबाला लागेल त्या सगळ्या गोष्टी माझ्या शेतामध्ये पिकायच्या. आधुनिकतेच्या नावाखाली आम्ही ह्या सगळ्यापासून फारकत घेतली. आमची कुटुंब विभक्त झाली. हम दो हमारे दो इथपर्यंत आम्ही येऊन पोहोचलो. शेतजमिनीचं तुकडीकरण झालं. त्या शेतजमिनीच्या तुकडीकरणाबरोबर आमचा उत्पादन खर्च वाढला. घरामध्ये कोंबड्या नकोत, घरामध्ये दुभती जनावरं नकोत, बैलजोडी ठेवणं परवडेना. आधुनिक तंत्रज्ञान आपल्याला शक्य नाही. आणि एक जण शेतामध्ये काम करतोय आणि तिघे जण बसून खातात. अशा प्रकारची आमची शेतीची अवस्था झाली आणि मग आम्हीच आमच्या मुलांना सांगायला लागलो, की शेती परवडत नाही, हे करू नकोस तू. म्हणजे आमच्या पूर्वी एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये घरात 20 माणसं असली तर 16 माणसं शेतात काम करायची. गरजा खूप कमी होत्या आणि जे काही घरात लागेल ते पिकवलं जायचं. आज विभक्त कुटुंब पद्धतीमुळं आमच्या घरामध्ये जे लागतंय ते पिकवण्याकडे कल नाही, जे पैसे देणार आहे ते पिकवण्याकडे आमचा कल झाला. उत्पादन खर्च वाढला, शेतजमिनीचं तुकडीकरण झालं आणि याच्यातून आमच्या जी घरात बसणारी माणसं आहेत त्यांच्या गरजा मर्यादित वाढल्या. आणि मग आमचा दृष्टिकोन झाला, की शेती परवडत नाही. शेतीत काम करायला मजूर मिळत नाहीत. आणि या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना आम्ही पिकवेल त्या किंवा आम्ही जे पिकवू ते मार्केटमध्ये विकलं जाऊ शकतं. पण त्या दृष्टिकोनातून आम्हाला एकत्रित येऊन पिकवणं आणि एकत्रित येऊन मार्केटिंगची व्यवस्था करणं, या सगळ्या गोष्टी जर आम्ही करू शकलो आणि यासाठीच आम्ही एकत्रित येणं, शेतकऱ्यांनी एकत्रित येणं ही काळाची गरज आहे. मी अगदी सुरुवातीच्या टप्प्यातच तुम्हाला सांगितलं, की जे आम्ही पिकवू ते विकलं जातंय, इतकं प्रचंड मोठं मार्केट आहे. पण आम्ही ज्यावेळा ते पिकवतोय, ते पिकवलेलं आम्हाला साठवून ठेवण्याची आमची क्षमता आहे का? वैयक्तिक शेतकरी ते ठेवू शकत नाही. पण ज्यावेळी मी गटानं, गावानं एकत्रित आम्ही विचार करू, त्यावेळी आम्हाला ती साठवणूक करण्याची यंत्रणा असेल. आम्ही गट म्हणून त्याच्यावर एकत्रितपणे त्याच्यावर कर्ज काढू शकतो. कर्ज देण्याची फॅसिलिटी शासनाने त्याच्यावर आमच्या उत्पादित मालावर ठेवलेली आहे. आज वैयक्तिक शेतकरी याच्यावर विचार करत नाही. तो विचार करतोय, की ठेवण्यापेक्षा आज माझा जो खर्च आहे तो निघायला पाहिजे. मी ते ठेवणं शक्य नाही. तर म्हणून तो मार्केटमध्ये आणतोय आणि मग आपोआपच व्यापारी, दलाल त्याचा गैरफायदा घेतात. हे जर गैरफायदा घ्यायचा नसेल, तर आम्हाला आमच्याकडं आमचा शेतीमाल, उत्पादित केलेला शेतीमाल ठेवण्याची आमच्याकडे क्षमता असायला पाहिजे. त्याच्यासाठी भाजीपाला असेल तर आमच्याकडे कोल्ड स्टोरेज असायला पाहिजेत किंवा पॅक हाऊसेस असायला पाहिजेत, की जेणेकरून आम्हाला मार्केटचा अंदाजानुसार आम्हाला किती माल बाहेर काढायला पाहिजे, कधी काढायला पाहिजे, याच्यावर सुद्धा आम्ही जर शेतकरी म्हणून कंट्रोल ठेवू शकलो, तर आम्ही काही पिकवू देत, मार्केटमध्ये त्याला योग्य भाव मिळू शकतो. पण त्या दृष्टिकोनातून परत मी म्हणेन, की एकत्रित येणं गरजेचं आहे. नक्कीच. म्हणजे एकत्रित येणं गरजेचं आहे. हे ब्रीथ घेऊनच आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हं. आपण गटशेतीबद्दल एवढं बोलतोय, तर मला तुमच्या गावात तुम्ही केलेल्या प्रयोगाबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल, की नेमकं तुम्ही गावामध्ये गटशेतीचा प्रयोग कसा केला? त्याची सुरुवात कशी होती? त्यातले तुमचे अनुभव काय आहेत? आणि मग एक परिणाम स्वरूपी तुम्हाला कसं चित्र दिसलं? खरं तर
मी तुम्हाला सांगितलं की 2011 मध्ये आम्ही त्याची सुरुवात केली. पाणी पुरवठा संस्थेमध्ये तरुणांचा सहभाग वाढला आणि त्याच्यामध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली. खरं तर शेतकरी म्हणून आम्ही एकमेकाचं ऐकून घेणं हे थोडंसं कमी व्हायला लागलंय. शेतकरी म्हणून म्हणण्यापेक्षा कुटुंब म्हणून सुद्धाच कुटुंबामधला मधला संवाद कमी झालाय. आणि हा संवाद कमी होणं हे सुद्धा आपल्या अधोगतीचं एक लक्षण म्हणून आपण त्याचा विचार करू शकतोय. आणि ज्यावेळी 2011 मध्ये आम्ही काम करायला सुरुवात केली, त्यावेळी आम्ही सुरुवातच अशी केली, की आमच्यामधला संवाद वाढवण्याच्या दृष्टिकोनातून. आणि मग कृषी विभाग, इफ्को सारखी कोऑपरेटिव्ह संस्था, कृषी विद्यापीठ कोल्हापूर या सगळ्यांच्या माध्यमातून, आत्मा कोल्हापूर या सगळ्यांच्या माध्यमातून आम्ही शेतकऱ्यांना एकत्रित केलं आणि शेतकऱ्यांची वेगवेगळ्या विषयांच्यावर त्यांना काही माहिती देण्यासाठी आम्ही प्रवृत्त केलं किंवा माहिती घेण्यासाठी प्रवृत्त केलं आणि त्या माध्यमातून आम्ही 2011 ला काम सुरू केलं. हे कामच इतकं योग्य पद्धतीनं आम्ही हाताळायला सुरुवात केली, की जी पाणीपुरवठा संस्था तोट्यात होती. दरवर्षी 3 लाखाचा व्यवहार असणाऱ्या संस्थेमध्ये 3 लाख जमा व्हायचे आणि 3 लाख खर्च व्हायचे. त्या संस्थेमध्ये आम्ही 1.5 लाख रुपये शिल्लक ठेवायला लागलो. बऱ्याच शेतकऱ्यांचा आमच्यावर विश्वास नव्हता. तुम्हाला ते शक्य नाही अशा प्रकारची मानसिकता होती. तर आम्ही 1.5 लाख रुपये शिल्लक पहिल्या वर्षी ठेवले. 2011-12 ला 1.5 लाख शिल्लक राहिले. 12-13 ला परत 1.5 लाख शिल्लक राहिले. लोकांचा विश्वास बसला आमच्यावर, की काहीतरी वेगळ्या पद्धतीनं, योग्य पद्धतीनं प्रशासन चाललंय. आणि सगळ्यात महत्त्वाचा सहकारावरचा विश्वास बऱ्यापैकी आता उडत चाललाय. आणि तो मिळवण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी योग्य ठरलो आणि तिथून पुढं लोक करत गेलो. मी मगाशीच तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही 2011 मध्ये जी लिफ्ट इरिगेशन स्कीम होती, त्या लिफ्ट इरिगेशन स्कीमच्या माध्यमातून एकरी 100 टन उत्पादन मिळवण्यासाठी वर्मा सरांनी काम करायला सुरुवात केली. 61 लोक त्या ठिकाणी त्या शेतीशाळेला हजर राहायला लागली आणि उत्पादन वाढायचं झालं तर खऱ्या अर्थानं आम्हाला पाण्याचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे, खतांचं नियोजन व्यवस्थित करायला पाहिजे, मशागतीचं नियोजन करायला पाहिजे, बियाण्यांची योग्य निवड करायला पाहिजे. या सगळ्या खूप छोट्या-छोट्या गोष्टींच्यावर त्यांनी लेक्चर द्यायला सुरुवात केलं. आणि त्याच्यातून लोकांच्या असं लक्षात आलं, की जर पाण्याचं नियोजन चांगल्या पद्धतीनं झालं, तर खतं आणि बाकीच्या सगळ्या नियोजनांना त्याचा हातभार लागू शकतो. आणि 2014 मध्ये एक बातमी फ्लॅश झाली, जी सकाळच्या माध्यमातून झालेली होती ॲग्रोवनला, की सांगली जिल्ह्यातलं गोटखिंडी आणि अहिरवाडी या गावांच्या मध्ये काही शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठिबक सिंचन प्रकल्प, कोऑपरेटिव्ह बेसिसवरचे ठिबक सिंचन प्रकल्प यशस्वी केलेले होते. तर आमच्या गावातल्या आम्ही सगळ्या शेतकऱ्यांना घेऊन अहिरवाडी आणि गोटखिंडीला गेलो, त्यांची वेळ घेऊन. आणि त्या ठिकाणी त्यांच्याकडून बऱ्यापैकी सगळी माहिती घेतली. आणि त्याच्यानंतर आम्ही ठाम या मतावर पोहोचलो, की आपण कारभारवाडीमध्ये अशा प्रकारची ॲटोमाइज्ड ड्रिप इरिगेशन पद्धत राबवायची. पण अडचणी खूप होत्या. सांगली जिल्ह्यातला जो भाग होता तो सपाट होता. शेतकरी मोठ्या आकाराची जमीन धारण करणारे होते. पण आमच्याकडं खूप अगदी 1 गुंठ्याचा पण तुकडा आहे शेतजमिनीचा आणि तिथं प्लेन जमीन आहे, आमच्याकडं टप्प्या-टप्प्याची जमीन आहे. तर इथं अशा प्रकारचा प्रयोग करणं शक्य आहे का? आणि त्यातल्या त्यात इतकं प्रचंड पाणी असणारं माझं गाव किंवा आमचा जिल्हा, अशा ठिकाणी अशा प्रकारचं तंत्रज्ञान वापरणं योग्य नाही, अशा प्रकारची मानसिकता होती. आणि ते तसं बघायला गेलं तर एक वेगळ्या अर्थाने योग्य होतं. कारण आमच्याकडे ₹50,000 पीक कर्ज मिळतं ऊसासाठी. आमचा शेतकरी 50,000 पीक कर्ज काढतो. ऊस गेल्यानंतर ते 50,000चं पीक कर्ज भागवतो आणि पुढच्या वर्षीसाठी नवीन पीक कर्ज काढतो आणि पुढचं 1 वर्ष चालवतो. अशा प्रकारची अवस्था आहे. ते पीक कर्ज सुद्धा भागत नाही. मी काही त्याच्यावर रिसर्च पेपर केले. त्याच्यावरनं मी माझ्या भोगावती नदीच्या खोऱ्यामध्ये आमचे जे शेतकरी ऊस पिकवतात ते सरासरी 25 ते 27 टन उत्पादन काढतात आणि त्याच्यामधून त्यांना मिळणारं जे नेट प्रॉफिट आहे ते 11,000 पेक्षा जास्त नाही. म्हणजे आमची 40 लाखाची जमीन शेतकरी कसतात, ₹75,000 ऊसासाठी पर एकरी प्रोडक्शन कॉस्ट घालतात आणि मिळतात किती? 11,000. ते 11,000 सुद्धा व्याज गृहीत धरलं नाही तर मिळतात असा विचार आहे.
आणि मग हे कुठंतरी थांबायचं असेल तर आम्हाला आधुनिक तंत्रज्ञानाची गरज होती आणि आमच्या सगळ्या 131 शेतकऱ्यांनी त्याला संमती दिली आणि 2015 मार्चमध्ये पूर्ण गावासाठीचा ॲटोमाइज्ड ड्रिप इरिगेशन प्रकल्प हा आम्ही कार्यान्वित केला. याच्यासाठी भोगावती सहकारी कारखाना, इफ्को, कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठ, जैन इरिगेशनचा खूप महत्त्वाचा वाटा किंवा मोलाचा सल्ला किंवा त्यांचं सहकार्य सुद्धा या ठिकाणी आहे. अभय जैन मालक खऱ्या अर्थानं आमच्याकडं फक्त ₹5,00,000 फिक्स डिपॉझिट होती आणि ऊस तोडणी तरी सुरू झालेली होती. भोगावती कारखान्यानं त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं होतं आणि आमचं बँकेचं प्रकरण केडीसीसी बँकेकडे होतं. ते अद्याप मंजुरीच्या टप्प्यामध्ये नव्हतं आणि आम्हाला जैन इरिगेशननं फक्त ₹5,00,000 आम्ही दिले आणि ₹55,00,000चं मटेरियल दुसऱ्या दिवशी त्यांनी टाकण्याचं काम केलं. इतकी सोपी गोष्ट नाही आमच्यावर विश्वास ठेवणं आणि म्हणून मी म्हटलं, की एखादी गोष्ट आम्ही एकत्रित येऊन करायचं ठरवलं आणि तुम्ही प्रामाणिक असाल त्याच्याशी, आम्ही करणाऱ्या गोष्टीशी, तर मात्र सगळ्या गोष्टी जुळून येतात आणि तशा पद्धतीनं मार्च 2015 मध्ये संपूर्ण गावासाठीचा ठिबक सिंचन प्रकल्प आम्ही केला आणि ज्या शेतकऱ्यांची आमच्या गावामध्ये फक्त 1 गुंठा जमीन आहे, त्या 1 गुंठा क्षेत्राला सुद्धा आम्ही स्वयंचलित ठिबक सिंचन पद्धतीनं पाणी देतो आणि आमच्या कारभारवाडीमध्ये 2015 पासून आज 2023 पर्यंत कंटिन्यू अगदी एकच व्यक्ती 102 एकर क्षेत्राला पाणी पुरवठा करतोय, देतोय. कुठल्याही शेतकऱ्याला खोरं घेऊन किंवा पाण्यासाठी आपल्या शेताकडे जावं लागत नाही. जर त्याला त्याच्या शेतामध्ये पाणी नको असेल, तर त्याला जो फील्ड हॉल दिलाय, शेतामधला त्याच्या तुकड्यापुरता जो हॉल दिलाय तो हॉल बंद करावा आणि त्यानं त्याची मशागत करावी किंवा बाकीच्या गोष्टी कराव्या. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही त्याला त्या ठिकाणी करून देण्याचं काम केलं आणि त्याच्या शेतापुरतं सगळं नियोजन किंवा त्याचं काळजी घेण्याचं सगळं प्रशिक्षण त्याला दिलं आणि त्यानं त्याची काळजी घ्यावी याच्यावर सुद्धा काम केलं. म्हणजे आम्ही ठिबक सिंचन फक्त ॲटोमाइज्ड ड्रिप इरिगेशन करून थांबलो नाही. आम्हाला स्वयंपूर्ण खेड्यापर्यंत जायचं होतं आणि मग आमची दुभती जनावरं आहेत, त्या दुभत्या जनावरांच्यावर आम्हाला काम करायचं असेल तर मग हायड्रोपोनिक सारखी संकल्पना. यासाठी इफ्कोनं आम्हाला जवळपास 50% अनुदान दिलं. कृषी विभागानं 25% अनुदान दिलं आणि आमच्या शेतकऱ्यांनी 25% वापर केला. गोकुळ दूध संघानं सुद्धा नंतरच्या कालावधीमध्ये फक्त कारभारवाढीचा विचार करून या हायड्रोपोनिक सारख्या संकल्पनेला अनुदान दिलं. याच्या बरोबरीनं प्रत्येक कुटुंबाला किमान 1 गांडूळ खताचा बेड आम्ही पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून बांधून दिला आणि शासनानं त्यासाठी सुद्धा महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतनं आम्हाला मदत केली. आणि त्याच्यानंतर गट शेतीच्या माध्यमातून ग्रीन हाऊस सारखं तंत्रज्ञान, अवजार बँकेसारखं तंत्रज्ञान म्हणजे पूर्ण गावासाठी 3 ट्रॅक्टर आणि वेगवेगळ्या प्रकारची अवजार आम्ही खरेदी केली आणि त्याची जबाबदारी काही कुटुंबांच्याकडे दिली. आणि मग अत्याधुनिक अशा प्रकारचं गुराळघर आणि महिलांसाठी छोटे छोटे उद्योग, याच्यामध्ये मिरची कांडप असेल किंवा तेल घाणा असेल किंवा शेवया मशीन असेल, अशा प्रकारचे काही उद्योग सुद्धा आम्ही सुरू केले की जेणेकरून कारभारवाडीचा ब्रँड, आम्ही कारभारी गोडवा नावाचा कारभारवाडीचा ब्रँड नेम तयार केलं आणि गुळाच्या माध्यमातून आणि बाकीचे जे प्रोडक्ट आहेत, मग हळद पावडर आमच्याकडे आम्ही तयार करतोय, जिरा पावडर आमच्या महिला तयार करतात, मेणबत्त्या तयार करतात. तर एकाच ब्रँड नेम खाली ते मार्केटमध्ये जाईल आणि फक्त एखादं प्रोडक्ट कारभारवाडीतनं न जाता एक बास्केट म्हणून आम्ही बाहेर पडू शकतो का, याच्यावर सुद्धा आमचं काम सुरू झालं. आणि फक्त उत्पादन घेऊन चालणार नाही, तर आम्हाला त्याच्यावर प्रोसेसिंगच्या दृष्टिकोनातून सुद्धा काम करायला पाहिजे, याच्यावर सुद्धा आमचं काम सुरू झालं. आणि खऱ्या अर्थानं गेल्या वर्षी आम्ही प्रक्रिया उद्योगामध्ये गेलोय, पण जितके रिझल्ट मिळायला पाहिजेत, कारण कोणताही उद्योग स्थापन केला म्हणजे संपलं नाही, तर किमान 3 वर्ष 1000 दिवस आम्हाला त्याच्यावर काम करणं गरजेचं आहे. पुढच्या 3 वर्षामध्ये कारभारी गोडवा हा ब्रँड हा फक्त महाराष्ट्रात ओळखला जाणार नाही, तर भारताच्या बाहेर सुद्धा तो जाईल, अशा पद्धतीने आमचं काम सुरू आहे. नक्कीच, म्हणजे 2011 ला सुरू झालेला प्रवास, आपण एकत्र येऊया पासून आपण एकत्र येऊयात, आपण एकत्र आपल्या शेताला पाणी देऊयात, उत्पादन घेऊयात आणि आता आपण प्रक्रिया उद्योगामध्ये येऊन आपला एक स्वतःचा ब्रँड निर्माण करूया इथपर्यंत पोहोचलेला आहे. मी नक्कीच तुमच्या प्रयोगाची दाद देतो आणि तुमचा जो ब्रँड आहे तो नक्कीच परदेशात पण जाईल आणि आपल्या महाराष्ट्राचं नाव मोठं करेल अशी आशा व्यक्त करतो. टॉप इंडिया म्हणून आमची कायम हीच भूमिका राहिलेली आहे की आम्ही लोकांना एकत्रित जोडण्याचा दुवा बनू. तर तुम्ही जो सिंचनाचा प्रकल्प
सांगितला तो तसा पाहायला गेला तर अशक्य वाटतो, की हे असं शक्य आहे का भारतासारख्या देशामध्ये? आपण कुठेतरी वाचलेलं असतं की इस्रायलमध्ये असे प्रयोग होतात किंवा परदेशात असे प्रयोग होतात. तर मी नक्कीच सांगेन की ज्यांना अशा प्रकारच्या प्रयोगामध्ये किंवा अशा प्रकारचे प्रयोग आपल्या गावात म्हणजे वाटतात की झाले पाहिजेत, त्यांनी नक्कीच आपल्या प्रमुख पाहुण्यांशी संपर्क साधा. आम्ही त्यांचा संपर्क तुमच्याला उपलब्ध करून देतो. शक्य असेल तर भेट द्या. तो प्रयोग स्वतः पहा आणि तुम्हाला त्यातून काही प्रेरणा घेता येत असेल तर ती नक्कीच घ्या. अ, पुढच्या प्रश्नाकडे मी वळतो. ज्या पद्धतीने आपण गटशेतीचा प्रयोग तुमच्या गावात केला. अ, त्याच पद्धतीनं तुमच्या गावासोबत अजून एक बिरुद जोडलं जातं किंवा ॲग्रो टुरिझम बद्दल आम्ही ऐकत आलेलो आहोत. तर हे नेमकं ॲग्रो टुरिझम काय आहे आणि ते तुमच्या गावामध्ये नेमकं त्याचं म्हणजे तुम्ही कसं राबवताय? त्याची संकल्पना काय? खरं तर कृषी पर्यटन ही संकल्पना अजून कारभारवाडीमध्ये तितकासा जोर घेतलेला नाहीये. म्हणजे आमच्या डोक्यात ती संकल्पना आहे. पुढच्या 1-2 वर्षामध्ये त्याच्यावर खूप चांगलं काम कारभारवाडीत होऊ शकेल आणि यासाठी अ, अगदी एक 4 ते 5 महिन्यापूर्वी राहुल रेखावार सर, जे कोल्हापूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आहेत, ते कारभारवाडीमध्ये आलेले होते आणि कारभारवाडीतल्या सगळ्या संकल्पना पाहण्यासाठी त्यांनी 1.5 तास वेळ दिला आणि त्याच्यातून आम्ही ज्या काही संकल्पना त्यांच्यासमोर ठेवल्या त्याच्यामधली ॲग्रो टुरिझम नावाची एक संकल्पना होती. कृषी पर्यटन ही संकल्पना होती आणि त्यासाठी लगेच ते ज्यावेळी कोल्हापुरात पोहोचले, त्यावेळी आदित्य बेडेकरजी, जे ॲग्रो टुरिझम किंवा कोल्हापूर जिल्ह्यातल्या टुरिझमवर एक जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी म्हणून त्यांनी काम करतायत. तर त्यांना लगेच त्यांनी कारभारवाडीत पाठवून दिलं आणि कारभारवाडीत ते आल्यानंतर काय आपल्याला करता येऊ शकेल, एक मॉडेल म्हणून आपल्याला काय करता येऊ शकेल का, त्याच्यावर आमचं काम सुरू झालं. त्याच्या अगोदरपासून आमच्याकडे दर आठवड्याला 150 लोकं किमान येतात ठिबक सिंचन बघण्यासाठी. पण कोविडच्या कालावधीमध्ये ही संख्या थोडीशी घटली. पण आता परत आमच्याकडं महिला गृहउद्योग आणि अत्याधुनिक गुऱ्हाळघर या माध्यमातून आम्ही सर्वांगीण किंवा स्वयंपूर्ण खेड ही संकल्पना कारभारवाडीत उतरवण्यासाठी प्रयत्न करतोय आणि मग कारभारवाडीत आल्यानंतर शेतकऱ्यांना किंवा पर्यटकांना काय आवश्यक आहे, या सगळ्या गोष्टींचा ज्यावेळी आम्ही विचार करायला सुरुवात केली, त्यावेळी येणाऱ्या पर्यटकांना आल्यानंतर एक स्वयंचलित ठिबक सिंचन यंत्रणा बघायला मिळेल, की ज्या माध्यमातून गुंठ्याला सुद्धा ठिबक सिंचनच्या माध्यमातून पाणी दिलं जातं. म्हणजे 134 शेतकरी किंवा 131 शेतकरी ज्या कामासाठी दररोज जुंपले जात होते, ज्या माध्यमातून अगदी पाणी देण्यावरून वादविवाद होत होते, याच्यातला कुठलाही वाद 2014 किंवा 2015 ते 2023 मध्ये झाला नाही. तर ही यंत्रणा कशी चालते हे एक चांगलं मॉडेल म्हणून त्यांना बघता येईल. महिला आमच्या काही उत्पादन घ्यायला लागले, त्याच्यामध्ये हळद पावडर, जिरा पावडर, की जेणेकरून आमचं असं मत आहे की प्रत्येक महिलेला तिच्या घरातच राहून किमान काही रक्कम जाईल, की जी आर्थिक दृष्टिकोनातून स्वयंपूर्ण होईल आणि तिचे निर्णय घेण्यामध्ये सुद्धा ती सक्षम होईल. यासाठी सुद्धा आमचं काम सुरू आहे आणि त्यासाठी आम्ही त्या अनुषंगिक काम करायला सुरुवात केलं. तर तिथं येणाऱ्या पर्यटकांना त्या बाबतीत सुद्धा माहिती मिळेल आणि प्रत्येक आमच्या गावातल्या घरामध्ये येणाऱ्या पर्यटकांची सोय होईल का, याच्यावर सुद्धा बेडेकरजींनी विचार केला. तर आमच्याकडे घरं इतकी चांगली आहेत, की त्याच्यामध्ये पर्यटकांसाठी आवश्यक असणारी राहण्याची फॅसिलिटी आपल्याला त्या ठिकाणी देता येऊ शकेल. आमच्याकडे येणारा पर्यटक हा अत्याधुनिक गुऱ्हाळघर बघेल, गांडूळ खताचे बेड बघेल, हायड्रोपोनिक सारखी संकल्पना बघेल. शेतीच्या विकासाचं जे मॉडेल आहे, म्हणजे आमच्याकडे फक्त ऊसाचं पीक घेतलं जात नाही, तर फुलांची पिकं सुद्धा म्हणजे झेंडू किंवा जरबेरा सारखी शेती सुद्धा आमच्या गावात केली जाते. अवजार बँक ही संकल्पना नेमकी काय आहे, म्हणजे गटाची अवजार बँक आहे आणि मग ती प्रत्येक शेतकऱ्याला कमीत कमी भावात कशी मिळेल यासाठी आमच्या स्तरावरून काम केलं जातं. ते कॉपरेशन कसं आहे, गट कसं काम करतोय, कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी काय काम करते, याची त्यांना माहिती मिळेल. ते शेतकरी शेतामध्ये भटकंती करतील आणि शेतामध्ये फिरत असताना अगदी गावाला लागून आमची भोगावती नदी वाहते, तर त्या नदीच्या काठावर ते थांबतील. त्या ठिकाणी मासे पकडण्याचा अनुभव सुद्धा ते घेतील. म्हणजे शेतावर 1 दिवस घालवणं किंवा 2 दिवस घालवणं
म्हणजे आज धकाधकीच्या जीवनामध्ये सातत्यानं एकाच कामात गुंतण्यापेक्षा लोकांना बाहेर पडणं योग्य वाटायला लागलं, आणि मग बाहेर पडत असताना एखाद्या गावामध्ये जर त्यांना तशा प्रकारच्या फॅसिलिटी मिळाल्या, त्या गावकऱ्यांच्या मध्ये त्याला मिसळता आलं, गावातली भाजी भाकरी त्याला तिथं मिळाली, आणि कमीत कमी खर्चामध्ये या सगळ्या गोष्टी त्याला बघता आल्या, तर अशा प्रकारची संकल्पना कारभारवाडीमध्ये ॲग्रो टुरिझमच्या माध्यमातून, फक्त कारभारवाडीमध्ये नाही तर काही वैयक्तिक स्तरावर काही ठिकाणी ती राबवली जाते आहे, आणि खूप मोठ्या प्रमाणात त्याला स्कोप आहे. तर हा विचार किंवा हा धागा पकडून कारभारवाडीमध्ये अशा प्रकारचं काम करता येईल का भविष्यामध्ये, याच्यावर आमचं काम सुरू आहे. नक्कीच, म्हणजे ही कल्पना खूपच छान वाटते. दररोजच्या धकाधकीच्या जीवनामध्ये एखादा दिवस किंवा 2 दिवस आपण वैयक्तिक किंवा कुटुंबासाठी वेळ काढून गावाकडे जाणं आणि त्या शेतीचा अनुभव घेणं, त्या निसर्गरम्य वातावरणात मनाला शांती देण्याचा प्रयत्न करणं. नक्कीच हा एक उपक्रम यशस्वीरित्या राबवला जाऊ शकतो आणि तुमच्या गावामध्ये तो यशस्वीरित्या राबवला जाईल सुद्धा, अशी मी आशा करतो. आणि जेव्हा तुम्ही ॲग्रो टुरिझम बद्दल बोलत होता, तेव्हा तुम्ही आधुनिक गुऱ्हाळघर याबद्दल थोडीशी कल्पना आम्हाला दिली. तर मला ह्याच्याबद्दल अधिक जाणून घ्यायला आवडेल. म्हणजे आधुनिक गुऱ्हाळघर नेमकं काय आहे? त्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली? आणि आता ते तुमच्या गावामध्ये नेमकं कसं कार्यरत आहे? सर्वसाधारणपणे मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की 2011 मध्ये ज्यावेळी आम्ही त्याच्याकडे लक्ष द्यायला सुरुवात केली, गट शेती किंवा कोऑपरेटिव्ह किंवा सामूहिक तत्वावर काही गोष्टी करणं, त्याच वेळी आमच्या डोक्यात होतं की स्वयंपूर्ण खेड्यापर्यंत आपल्याला जायचं आहे, आणि शेती विकासाबरोबर सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक या विकासाच्या अनुषंगिक सुद्धा आपल्याला काम करायचं आहे. आणि हे काम करायचं असेल तर आम्ही फक्त कोणत्याही पिकाचं उत्पादन घेऊन चालणार नाही, तर त्याच्यावर आपल्याला प्रोसेसिंग करण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काय काम काम करता येईल का, याच्यावर आम्हाला काम करणं गरजेचं होतं. आणि खऱ्या अर्थानं कोल्हापूर जिल्हा हा गुळासाठी प्रसिद्ध आहे. कोल्हापूर जिल्ह्याला GI मानांकन आहे, जॉग्राफिकल इंडेक्स म्हणतोय. तर आमच्या गुळाचा जो स्वाद आहे, जो दर्जा आहे कोल्हापुरी गुळाचा, तो जगात कुठल्याही ठिकाणच्या गुळाला तो दर्जा नाही आहे, कारण तशा प्रकारची भौगोलिक पार्श्वभूमी ही कोल्हापूरमध्ये आहे. आणि त्या GI मानांकनाचा फायदा घेऊन आम्ही कारखान्यांना ऊस न घालवता आमच्या गावातला किंवा आजूबाजूच्या 2-3 खेड्यातला ऊस जो चांगल्या क्वालिटीचा आहे, तो आम्हाला त्याच्यावर प्रोसेसिंग करून गुळाचं उत्पादन घेता येईल का, याच्यावर 18-19च्या गट शेतीच्या प्रस्तावामध्येच आम्ही त्याचा प्रस्ताव टाकलेला होता. पण पारंपरिक गुऱ्हाळघर या अनुषंगिक आम्ही टाकलेला होता. पण हे आम्ही त्याच्यावर काम करणं सुरू करण्या अगोदर कोल्हापूरमधलीच मिलिंद पाटील नावाची एक व्यक्ती, की जी अत्याधुनिक गुऱ्हाळघरामध्ये थोडंसं मार्गदर्शन करते, ते आमच्या संपर्कात आले. आणि आमच्या गुऱ्हाळघराचे काही डायरेक्टर आहेत, त्यांच्या संपर्कात आल्यानंतर त्यांची भेट झाली. आणि जळगाव जिल्ह्यामध्ये पद्माकर चिंचोले यांनी गुऱ्हाळघरावर खूप चांगल्या पद्धतीनं काम केलं, की जे कोल्हापुरात आले आणि जुनी काईल पद्धतीचं गुऱ्हाळघर घेऊन जळगाव जिल्ह्यामध्ये त्यांनी जाऊन स्वतः त्याच्यावर जुने IT असणारे त्याच्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केलं. आणि गुऱ्हाळघरामध्ये जे काही बदल खरं तर कोल्हापुरात व्हायला पाहिजे होते, ते बदल त्यांनी जळगावमध्ये केले. आणि अशा प्रकारचं गुऱ्हाळघर बनवलं की ज्या माध्यमातून गुळाचा दर्जा चांगला राहील, पण गुळ जळणार नाही. गुळ योग्य पद्धतीनं ग्राहकांच्या पर्यंत कसा पोहोचेल किंवा त्याचं पॅकेजिंग कशा प्रकारचं असायला पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टींच्यावर खूप छोट्या छोट्या पद्धतीनं त्यांनी काम केलं. आणि गुऱ्हाळघरामध्ये सगळ्यात वाईट गोष्ट ही समजली जाते की ती जी लोक लागतात, 20-22 लोक लागतात, त्या लोकांना सांभाळणं हे जिकिरीचं व्हायला लागलंय पारंपरिक गुऱ्हाळघरामध्ये. तर आमच्या गुऱ्हाळघरामध्ये 12 लोकांच्या मध्ये काम चालतं, आणि कुठल्याही गुऱ्हाळघरातल्या व्यक्तीला खूप त्रासदायक असं काम कुठलंच राहिलेलं नाही. म्हणजे ते गुळ भरणं हे पारंपरिक गुऱ्हाळघरामध्ये एक दिव्य समजलं जातं, पण आमच्याकडं अगदी स्वच्छतेची काळजी घेऊन कमीत कमी वेळेमध्ये ते गुळ भरण्याची प्रोसेस सुद्धा त्या ठिकाणी आहे,
की आणि ऑइल हिटेड सिस्टम असल्यामुळे पारंपरिक गुऱ्हाळ घरामध्ये डायरेक्ट हिटिंग सिस्टम, खालून जाळ लावला जातो कढईला आणि त्या ठिकाणी गूळ जळण्याची शक्यता जास्त राहते. जर 100 किलो गूळ धरला तर 6 किलो ॲश किंवा राख राहते त्याच्यामध्ये. त्याचं प्रमाण तेवढं राहतं आणि आम्ही जो गूळ तयार करतो, तो गूळ अगदी 160 ते 200 डिग्री सेंटीग्रेडला तयार होतो आणि त्याच्यामध्ये ॲश किंवा राखेचं प्रमाण 0.2% राहतं. म्हणजे पारंपरिक गुऱ्हाळ घरामध्ये 2 टन गूळ किंवा ऊस गाळल्यानंतर जो गूळ तयार होतो, तो जर 225 किलो तयार होत असेल, तर तोच गूळ आमच्या गुऱ्हाळ घरामध्ये 250 किलोपर्यंत तयार होतो. म्हणजे एक तर गूळ उत्पादन वाढलं आणि त्याच्याबरोबरच जे मजूर लागत होते किंवा त्यांचं शारीरिक कष्ट होते ते कमी लागले. कमी मजुरामध्ये आमचं गुऱ्हाळ घर चालतंय आणि अशा पद्धतीचं गुऱ्हाळ घर हे खऱ्या अर्थानं कोल्हापूरमध्ये वेगळ्या अँगलनं आम्ही त्याच्याकडे बघितलं, की जिथं खूप मोठ्या प्रमाणात साखर वापरून गूळ तयार केला जातो आणि मार्केटची मागणी सुद्धा तशाच प्रकारची आहे, की साखर वापरा, केमिकल वापरा, पण चांगला कलर म्हणजे पांढऱ्या रंगाचा किंवा पिवळसर रंगाचा गूळ तयार करा. तिथं आम्ही गटाच्या माध्यमातून कोऑपरेटिव्ह बेसिसवर ते गुऱ्हाळ घर सुरू केलं आणि या माध्यमातून विना केमिकल, कुठल्याही प्रकारचं केमिकल न घालता, त्याच्यामध्ये साखर न वापरता फक्त आणि फक्त भेंडी, ती पण नॅचरल, त्या भेंडीचा वापर करून आम्ही गुळाचं उत्पादन करायला सुरुवात केली. आमचं पहिलं वर्ष होतं, जवळपास 250 मेट्रिक टन आम्ही गुळ उत्पादित केला आणि पहिल्या वर्षी सुद्धा योग्य पद्धतीनं चांगला भाव घेऊन आम्ही गुळाची विक्री केली. हे सगळं शक्य झालं हे फक्त आम्ही एकत्रित असल्यामुळे. नक्कीच. म्हणजे असं म्हणता येईल की गट शेती हा तुम्ही तुमच्या गावामध्ये विकासाचा केंद्रबिंदू केलाय आणि मग बाकी सगळे जे वर्तुळातले जे बिंदू आहेत ते फिरतात गट शेतीभोवती. मग ह्याच्या आमच्या कार्यक्रमाच्या द्वारे मी सगळ्यांना हेच आवाहन करू इच्छितो की शेतकऱ्यांनी आधी एकत्र आलं पाहिजे किंवा एकत्र येण्याचे प्रयत्न तरी सुरू केले पाहिजेत आणि मग पुढं आपल्याला या सर्व गोष्टी करता येतील. कारण का ज्या पद्धतीने आपण प्रत्येक प्रकल्पाचं वर्णन करताय, एका माणसाकडून एवढं शक्य होणं हे जवळ-जवळ अशक्यच वाटतंय. म्हणजे शक्य नाहीच आहे ते. प्रत्येकाने काहीतरी विशिष्ट जबाबदारी पार पाडली पाहिजे आणि ते एकत्र येऊन त्यांनी यशस्वीरित्या पुढं नेत राहिलं पाहिजे. तर जेव्हा आपण म्हणतो की आता अ, कोल्हापूर याला गुळाची पार्श्वभूमी लाभलेली आहे. मग जेव्हा मी मराठवाड्याकडे किंवा विदर्भाकडे बघतो, तर त्या भागात आम्हाला आधुनिक गुऱ्हाळ स्थापन करता येईल का? आणि जर आम्हाला त्या भागामध्ये हे गुऱ्हाळ स्थापन करायचं असेलच, तर नेमकं त्यासाठी आम्हाला काय करावं लागेल? गुऱ्हाळ घर स्थापन करणं सोपी गोष्ट आहे. पण त्या अनुषंगिक उत्पादित झालेल्या मालाचं मार्केटिंग करणं, याच्यावर खूप मोठं काम करणं गरजेचं आहे. याच्यासाठी शासन वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स राबवत आहे. प्रशासन त्यासाठी प्रयत्न करत आहे. पण ज्यावेळी मराठवाड्यासारख्या ठिकाणी किंवा विदर्भासारख्या ठिकाणी जिथं ऊसाचं उत्पादन होतंय, तिथं गुऱ्हाळघर प्रकल्प राबवणं हे शक्य आहे. तुमच्या भागात गुळाला जी मागणी आहे, त्या मागणीचा विचार करता आणि उत्पादन करत असताना प्रामाणिकपणा जर आपण ठेवला, की आम्ही ग्राहकांना जो माल देणार आहे किंवा जे उत्पादन देणार आहे, त्याच्या क्वालिटीवर जर आम्ही काम करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये आपण जर प्रामाणिक राहिलो, तर निश्चित गुऱ्हाळघर तुम्ही महाराष्ट्रामध्ये कुठंही काढलं, तरी सुद्धा ते फायद्यात येऊ शकतं. फक्त माझी एक विनंती राहील, की वैयक्तिक लेव्हलला तुम्ही गुऱ्हाळघर काढत असाल, माझ्याकडं आम्ही कारभारवाडीतल्या गुऱ्हाळघरावर जवळपास ₹1.25 कोटी खर्च केला. ते जर वैयक्तिक माझ्याकडे 5 कोटी रुपये आहेत म्हणून मी जर काढायचा प्रयत्न केला असता, तर मी सबसेल फेल गेलो असतो. कुठल्याही प्रकारची गोष्ट करत असताना आज आम्ही एकत्रित येऊन केल्यामुळं आणि कामांचं विभाजन झाल्यामुळं एक ताण आपण जो म्हणतोय, फक्त तो ताण आर्थिक राहत नाही, तर तो अनेक प्रकारचा ताण राहतो. तो ताण राहू नये असं जर आपल्याला वाटत असेल, तर समविचारी लोकांना एकत्रित करणं आणि समविचारी लोकांना एकत्रित करून जर आपण अशा प्रकारचे प्रकल्प केले, मग ते गुऱ्हाळघर असू देत किंवा तुमच्या भागात उत्पादित होणाऱ्या मालावर कोणत्याही प्रकारचा प्रक्रिया उद्योग असू देत. तर एकत्रित येऊन जर आपण केलं, तर एक तर त्या अनुषंगिक जे पैसे गुंतवणूक आहे ती सुद्धा कमी राहते किंवा त्याचं सुद्धा विभाजन होतं, कामाचं विभाजन होतं आणि आपल्याला जे प्रॉफिट मिळतं,
त्या प्रॉफिट सुद्धा एकाकडेच न येता ते विभागलं जातं. ह्यासाठी एकत्रित येऊन जर आपण याच्यावर काम करणार असेल, तुम्ही विदर्भ असू देत किंवा पश्चिम महाराष्ट्र असू देत, याचा विचार करत असताना माझा सल्ला एकच राहील, की एकत्रित येऊन मग 10 शेतकरी समविचारी एकत्र येऊ देत. पण एकत्रित येऊन आपल्याला त्याच्यावर काम जर केलं, तर आपल्याला कोणत्याही प्रकारचा शेतीपूरक उद्योग स्थापन करता येऊ शकेल आणि तो खूप चांगल्या पद्धतीनं रन होईल. फक्त एखाद्या वर्षामध्ये आम्हाला आउटपुट मिळणार नाही हे निश्चित. त्यासाठी आम्हाला आमच्याकडे दम असायला पाहिजे, आमच्याकडे संयम असायला पाहिजे आणि पुढच्या 3 वर्षासाठी तो आम्ही टिकवून ठेवायला पाहिजे. नक्कीच. म्हणजे गुऱ्हाळघर हे कोल्हापूरच्या भौगोलिक परिस्थितीनुसार किंवा ऐतिहासिक गोष्टीनुसार ते तिथं सूट करतं, तिथं उत्पादन त्याचं जास्त होतं. त्यामुळे तुम्ही हा घेतलेला एक इनिशिएटिव्ह आहे. तसं प्रत्येकाने आपापल्या भौगोलिक परिस्थितीचा अंदाज घेऊन तिथं शेतीत नेमकं काय पिकतं, त्यानुसार एकत्र येऊन ते प्रक्रिया उद्योग स्थापन करू शकतात आणि थोडासा संयम ठेवून 3 वर्षाचा कालावधी घेऊन नक्कीच यशस्वी होऊ शकतात. याचं उदाहरण तर आपण कारभारवाडीमध्ये बघतोयच. आणि एकदा विकासाची गंगा सुरू झाली, की मग बाकी गोष्टी आजूबाजूला आपोआप घडत राहतात आणि मग एकानंतर एक अ, अ, ते यशस्वी होतच राहतात. आता माझ्याकडील प्रश्न संपलेले आहेत. आपल्या इथे जमलेल्या श्रोत्यांना मी विनंती करतो, की जर त्यांचे काही प्रश्न असतील, तर त्यांनी आवर्जून ते प्रश्न विचारायचे आहेत आणि तुमच्या शंकांचं निरसन करून घेण्याचा तुम्ही प्रयत्न करायचा आहे. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये प्रश्न टाकू शकता किंवा अ, हात वर केला तरी मी तुम्हाला अनम्यूट करेन. अ, योगेश सर, तुमचा हात मला वर दिसतोय. तुम्ही अनम्यूट करू शकता आणि प्रश्न विचारू शकता. योगेश सर, आवाज येतोय का माझा? हॅलो. आय थिंक योगेश सरांना योगेश सरांनी आवाज. अनम्यूट करायला नाही. हा हा हा. हॅलो. हा बोला श्रीकृष्ण सर. हा तुम्ही सर. प्रश्न विचारू शकता. प्रथम मी पाटील सरांचा अतिशय मनपूर्वक आभार मानतो. हॅलो. हा बोला सर. साळुंखे सर बोला. हा तुमचा अतिशय मनापासून आभार सर. अतिशय छान माहिती आपण सांगितली. काय माझा एक प्रश्न आहे की दोन भावाचे समजा शेती एकत्र असते तर दोन भावांची माणसं एकत्र जुळत नाही, तर तुम्ही संपूर्ण गावाला एकत्र कसं काय आणलं? ठीक आहे. खरं तर साळुंखे सर खूप चांगला प्रश्न विचारला. मी तुम्हाला अगोदरच म्हणजे अगदी सुरुवातीपासून तुम्ही जॉईन असाल तर तुमच्या लक्षात आलं असेल की जर आम्ही एकत्रित नाही आलो, आमच्यातला संवाद जर नाही राहिला, तर आमची जमीन पुढच्या 10 वर्षात आमच्याकडे राहणार नाही, आमच्या कुटुंबाकडे राहणार नाही. अशी आजची स्थिती आहे. आणि हे आम्ही कारभारवाडीमध्ये केलं. हे करत असताना कारभारवाडीत प्रचंड संवाद होता, खूप चांगला संवाद होता आणि तो संवाद बिघडल्यामुळं काय परिस्थिती झाली हे कारभारवाडीच्या लोकांनी चांगलं जाणून घेतलेलं होतं. आणि तो संवाद वाढवण्यासाठी प्रयत्न केल्यानंतर पक्ष, गट-तट हे बाजूला ठेवल्यानंतर काय होऊ शकतं याचं एक थोडंसं उदाहरण किंवा आमच्या मीटिंगच्या माध्यमातून आम्ही बोलत गेलो आणि कारभारवाडीतल्या प्रत्येक व्यक्तीनं त्याच्यावर विचार करायला सुरुवात केली. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काम आमच्या गावातल्या महिलांनी केलं. आमच्या गावात कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम घेतला तर त्याच्यामध्ये महिलांची संख्या जास्त असते आणि महिला ज्यावेळी ठरवतात ना की आम्ही एकत्रितपणे काम करायचं आहे, आम्हाला एकत्रितपणे काम करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे, त्यावेळी ह्या गोष्टी अशक्य राहत नाहीत. म्हणजे आम्ही फक्त शेतकरी म्हणून पुरुषांच्या पर्यंतच मर्यादित राहिलो नाही. ते माझंच गाव होतं मूळ आणि प्रत्येक कुटुंबातील महिला या सुद्धा याच्यामध्ये सहभागी झाल्या आणि मग फक्त आम्हाला शेतीबद्दल काम करायचं नाही, आम्हाला शिक्षण संस्थेबद्दल काम करायचं आहे. आमच्या पोरांना चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. म्हणजे कारभारवाडीतल्या शाळेमध्ये सुद्धा 24 पट आहे आमच्या गावातला सगळा मिळून. तर शाळेचा पट मात्र म्हणजे आमच्या गावातल्या विद्यार्थ्यांची संख्या 1ली ते 5वी 24 आहे. पण जवळपास 120 विद्यार्थी तिथं शिक्षण घेतात. म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये
आजूबाजूच्या 20 गावातनं लोक येतात. हे फक्त आणि फक्त कशामुळे होऊ शकतं? लोकांच्या एकत्रित विचारांमुळे होऊ शकतं. आणि हे करत असताना लोकांना फक्त आम्ही जाणवून देण्याचा प्रयत्न केला, की आपण एकत्र आल्यामुळं काय होऊ शकतं. आणि ठिबक सिंचननं आमची एनर्जी जी वाया जात होती पाणी पाजण्यामध्ये आणि गट-तट किंवा भांडणामध्ये, ती सगळी एनर्जी बाजूला गेली आणि एकच व्यक्ती 100 एकरला पाणी द्यायला लागल्यानंतर आपोआपच बाकीच्या गोष्टी सहजगत्या शक्य व्हायला लागल्या. त्याची सुरुवात मात्र करत असताना थोड्या अडचणी आल्या आणि अजून सुद्धा अडचणी थांबलेल्या नाही आहेत. म्हणजे अडचणी थांबणार पण नाही आहेत. कारण तुम्ही जसं म्हणताय, की भावा मध्ये पटत नाही. आमचं अखंड गाव एक भाऊकी आहे आणि आम्ही सगळे भाऊबंद आहोत. मग वैचारिक मतभेद राहतायत, पण ते मतभेद आज सुद्धा कोण काय बोलायला लागलं, तर योग्य असेल तर आम्ही स्वीकारतो, नसेल तर सोडून देतो, की त्यांचा तो वैयक्तिक विचार असेल. आम्ही आमचं काम करत राहणं आणि याच्यामध्ये कुणीतरी इनिशिएटिव्ह घेणं, पुढाकार घेणं ही काळाची गरज आहे. आम्ही जर म्हटलो, की मी प्राध्यापक आहे, मला चांगला पगार आहे आणि मला त्याच्याकडे बघायची गरज नाही, तर एक दिवस आम्ही योग्य पद्धतीनं या समाजामध्ये जगू शकणार नाही, अशी व्यवस्था पुढच्या कालावधीमध्ये होऊ शकते. आणि म्हणून माझ्या बरोबरीनं माझी फॅमिली, माझ्या बरोबरीनं माझे सगळे शेतकरी बंधू यायला पाहिजेत. हा विचार जर आम्ही करायचं ठरवलं आणि त्याच्यामध्ये आपण जर प्रामाणिक राहिलो, तर निश्चित सगळी लोकं आपल्याबरोबर येऊ शकतात. पण प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक गावातून अशा प्रकारचा इनिशिएटिव्ह घेतलं जाणं आणि समविचारी लोकांनी एकत्र येऊन या बाबतीत काम करणं, आमच्या गावात ते शक्य झालं. कारण खूप मोठा ग्रुप आम्ही एकत्रितपणे काम करतोय आणि सगळे शेतकरी किंवा महिला वर्ग त्याच्यामध्ये सहभाग देत आहेत. थँक्यू सर, छान उत्तर दिलं आपण. धन्यवाद प्रश्न विचारल्याबद्दल. MB पाटील सर, तुमचा हात वर दिसतोय मला. तुम्ही प्रश्न विचारू शकता अनम्यूट करून. हॅलो, आवाज येतोय माझा पाटील सर? अनम्यूटच आहे. सॉरी, म्यूट आहे, अनम्यूट केलेलं नाही आहे त्यांनी. तुम्ही अनम्यूट योगेशजींचा पण तोच प्रॉब्लेम आहे. अच्छा, ओके ओके. आपण मग आणखीन काही जणांचे हात वरती आहेत. प्रीती मॅडम, तुम्ही प्रश्न विचारू शकता अनम्यूट करून. नक्कीच दादा, थँक्यू. सर, माझा प्रश्न असा होता, की तुम्ही जो प्रोजेक्ट केला ऑटोमॅटिक ड्रिप इरिगेशनचा, जिथे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या शेताला पाणी उपलब्ध करून दिलं. तर माझा एक प्रश्न असा होता, की प्रत्येक शेतकऱ्याला त्याच्या शेतामागच 20 गुंठे जमीन असेल असं पकडूयात आपण. तर त्या 20 गुंठ्यासाठी हा सगळा किती खर्च आला? ठीक आहे. सर्वसाधारण ज्यावेळी कोऑपरेटिव्ह बेसिसवर आपण ठिबक सिंचन करतो, त्यावेळी सगळी यंत्रणा बदलायला लागते. आमच्याकडं पूर्वीची पाईपलाईन जी होती ती सिमेंटची होती. तर ती आम्ही PVC पाईप घातली. ठिबक सिंचनमुळं अनेक प्रकारचे लॉसेस होतात. त्याच्यामध्ये फ्रॅक्शन लॉस वगैरे आपण म्हणतोय. पाईपलाईनचा आहे, ठिबक सिंचनचा आहे, फिल्टरचा आहे आणि त्यामुळं आहे त्या 50 HP मध्ये पुरवठा होईल का सर्व क्षेत्राला, त्याचाही आम्हाला विचार करणं गरजेचं पडलं आणि त्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आम्ही प्रति एकर 1 लाख रुपये शेतकऱ्यांच्याकडनं या प्रोजेक्टसाठी घेतले किंवा त्याच्यावर आम्ही त्यांच्या जमिनीवर कर्ज प्रकरण केलं आणि प्रति एकर 1 लाख रुपये मध्ये नदीपासून पाईपलाईन बदलणं, फिल्टर हाऊसची जागा खरेदी करणं, फिल्टर हाऊस बांधणं, ॲटोमाइज्ड युनिट त्या ठिकाणी स्थापन करणं, फिल्ट्रेशन युनिट स्थापन करणं आणि तिथून प्रत्येक प्लॉट पर्यंतची पाईपलाईन आणि त्यांचं ठिबक सिंचन जोडून देणं, ह्या सगळ्या गोष्टी आम्ही प्रति एकर 1 लाखामध्ये करून दिल्या. ओके. आणि प्रति एकर 1 लाखामध्ये हे सगळं शक्य नव्हतं. त्यासाठी स्वतः शेतकरी शेतामध्ये काम करण्यासाठी उतरले आणि जवळपास 10 लाख रुपयेचं काम जे आम्हाला दुसऱ्याकडून करून घ्यायचं झालं तर करावं लागलं असतं, ते सगळं काम आमच्या शेतकऱ्यांनी स्वतःहून केलं. म्हणून 1 लाखात ते बसलं. ओके सर, थँक्यू. हां मॅडम. नक्कीच. पुढचे प्रश्न मी कमेंट बॉक्समध्ये जे प्रश्न आलेले आहेत ते प्रश्न मी घेतो. त्यातला पहिला प्रश्न असा आहे, की तुम्ही महिलांच्या सहभागाविषयी आत्ताच बोललात. तर त्याविषयीच तो प्रश्न आहे, की काम करत असताना महिला शेतकऱ्यांचं नेतृत्व, त्यांचा सहभाग आणि मग त्यांच्या सहभागामुळे परिणाम
याविषयी तुमचं काय मत आहे? तुमच्या गावामध्ये तुम्हाला ते चित्र कसं दिसलं? बऱ्याच वेळा शेतकरी, पुरुष शेतकरी म्हणून मी ज्यावेळी बघतोय, त्यावेळी थोडंसं राजकारण किंवा थोडासा वेगळा विचार त्यांच्या डोक्यात येतो. पण महिलांच्या बाबतीत मात्र महिला प्रचंड सजग आहेत, की माझ्या मुलाला चांगलं शिक्षण मिळायला पाहिजे. माझ्या कुटुंबाला आर्थिक स्रोत जो आहे, कारण मी त्यांच्याशी बोलताना सुद्धा एक विचार सांगतोय त्यांना, की तुमचा उत्पन्नाचा सोर्स एक असला, तर आम्ही कधी अडचणीत येऊ सांगता येत नाही. म्हणजे मी शेतीच करतोय, पण वेगवेगळ्या अँगलनं किंवा वेगवेगळ्या पद्धतीनं तुमच्याकडे पैसे यायला पाहिजेत आणि त्या दृष्टिकोनातून मी एखादी वस्तू विकत आणायला गेल्यानंतर मला ती करता येईल का? मी ती बनवू शकतो का? याचा विचार करायला सुरुवात करा. आणि हे ज्यावेळी मी पहिल्या माझ्या बोलण्यामध्ये त्यांना सांगितलं, त्यावेळी कारभारवाडीमध्ये मेणबत्त्या तयार करायला सुरू झालं. अगदी दसऱ्याला जी उदबत्त्यांची झाडं तयार केली जातात, ती झाडं बनवायला सुरू झालं. त्याच्यानंतर हळद पावडर, जिरा पावडर, धना पावडर याच्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली, की जेणेकरून त्या सक्षम आहेत. प्रचंड राबण्याची क्षमता त्यांच्याकडे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रचंड पॉझिटिव्ह विचार करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. आणि त्यामुळेच कारभारवाडीमध्ये ह्या सगळ्या महिला एकत्रितपणे यायला तयार झाल्या, येत आहेत. आणि आता जर आम्ही हळद पावडर, जिरा पावडर याच्याबरोबर चटणी पावडर आणि त्याला कारभारी गोडवा हा ब्रँड खाली जर आम्ही मार्केटमध्ये आणण्याचं आमचं जे प्रयोजन आहे, किंवा तो ब्रँड नेम आम्ही जर मार्केटमध्ये आता जे उतरतोय, गुळाच्या माध्यमातून उतरतोय, तसं हे शेवया असतील किंवा चटणी पावडर असेल किंवा तयार चटणी असेल किंवा खाद्य तेल असेल, याच्यामध्ये सुद्धा आम्ही हा ब्रँड नेम जर लोकांच्या पर्यंत पोहोचवला, तर निश्चित आमच्या कारभारवाडीतल्या महिलांना घर बसल्या अनेक प्रकारचे किंवा आर्थिक सोर्सेस निर्माण होतील. आणि त्या अनुषंगिक त्या आर्थिक सक्षम तर होतीलच, पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे वेगळ्या अँगलने विचार करायला लागतील आणि आपल्या कुटुंबाला सज्ञान करण्यामध्ये सुद्धा त्या किंवा सजग करण्यामध्ये सुद्धा त्या खूप महत्वाचा वाटा उचलू शकतात. आणि हे खूप चांगलं काम आम्ही कारभारवाडीमध्ये महिलांच्या सहभागानं आणि शेतकऱ्यांच्या म्हणजे पुरुष शेतकऱ्यांच्या माध्यमातून आम्ही त्या ठिकाणी करतोय. नक्कीच, म्हणजे कारभारी गोडवा लवकरच महाराष्ट्रापर्यंत पोहोचेल अशी मी आशा व्यक्त करतो. थोड्याशा सामाजिक पार्श्वभूमीवर आपण बोलू. एक सामाजिक प्रश्न म्हणजे त्या अँगलने एक प्रश्न आलेला आहे, की जेव्हा आपण बघतो की अल्पभूधारक शेतकरी जेव्हा एकत्र येतात आणि मग त्यांच्या एकत्र येण्यामुळे आपल्याला एक सकारात्मक सामाजिक, आर्थिक किंवा पर्यावरणीय परिणाम हे दिसतायत. मग ते परिणाम जे भूमिहीन दलित किंवा तत्सम जात वर्गाच्या जगण्यामध्ये कशा प्रकारे बदल आणू शकतील किंवा त्यांना याचा फायदा कसा मिळेल, हे तुम्हाला कसं वाटतं? खरं तर आज 20 गुंठ जमीन धारण करणारं कुटुंब काय मिळवतंय? 1 एकर जमीन ज्याच्याकडे आहे, 1.5 एकर जमीन आहे, 2 एकर जमीन आहे, तो शेतकरी सुद्धा आज त्याच्या बेसिक गरजा सुद्धा भागत नाहीत, अशा प्रकारची परिस्थिती आहे. आमची जी कुटुंब आहे ती कुटुंब दुग्ध व्यवसायावर, म्हणजे जे प्रत्येक 10 दिवसाला बिल येतंय, त्याच्यावर आम्ही आमचा उदरनिर्वाह करतोय, अशा प्रकारची आज आमच्या भागातली शेतकऱ्यांची अवस्था आहे किंवा कोल्हापूर जिल्ह्यातली शेतकऱ्यांची अवस्था आहे. आज मजुरांच्या बाबतीत तुम्ही प्रश्न विचारला, खरं तर शेतकरी म्हणून आम्हालाच काम नाहीये. पण ज्यावेळेला आम्ही एकत्रितपणे काम करायला सुरुवात केली, आमच्याकडं अत्याधुनिक प्रकारचं ड्रिप इरिगेशनची यंत्रणा आम्ही राबवली. त्यावेळी जे काम 5-50 लोकांना प्रत्येक दिवशी करायला लागत होतं, ते काम एक व्यक्ती करायला लागला. म्हणजे आमची माणसं रिकामी राहायला लागली. आता ह्या रिकाम्या माणसांना किंवा तरुण वर्ग शेतीकडे बघायला तयार नाही. आता हा तरुण वर्ग कुठं जातोय? तर MIDC मध्ये जातोय. आता MIDC मध्ये गेला, आता इंजिनियर असणाऱ्याला सुद्धा 8-10 हजार पगारावर राबायला लागायला लागलंय. या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना ज्यावेळी आम्ही एकत्रितपणे गट शेतीच्या माध्यमातून काही प्रकल्प राबवायला सुरुवात केली. आज मी सांगतो, आमच्या गावामध्ये अत्याधुनिक गुराळघर आहे, ज्याच्यामध्ये किमान 50 लोकांना आम्ही रोजगार देऊ शकतो. आमच्याकडं ग्रीन हाऊस आहे, ज्या माध्यमातून किमान 10 महिला आणि 1-2-3 पुरुषांना आम्ही रोजगार देऊ शकतो. आमच्याकडे महिला गृहउद्योगाच्या माध्यमातून किमान 25 ते 30 महिलांना आम्ही रोजगार देऊ शकतो. मी कारभारवाडीतल्या सगळ्या योजनांचा विचार केला
तर आज आम्ही 150 लोकांना रोजगार देऊ शकतो आणि 150 लोक आमच्याकडे काम करायला नाही आहेत. मी काय म्हणतोय की ज्यावेळी आम्ही एकत्रितपणे अशा प्रकारचं काम करायचं ठरवू, त्यावेळी इतर म्हणजे जे अल्पभूधारक आहेत किंवा ज्यांच्याकडे जमीन नाही अशा लोकांना तरी आम्ही रोजगार देतोयच. आम्ही कारभारवाढी द्यायला सुरूच केलाय. पण खऱ्या अर्थानं जे मनुष्यबळ तज्ज्ञ आहे आणि ज्यांना कामाची गरज आहे, 8-10 हजार रुपयाला MIDC मध्ये किंवा दुसऱ्या ठिकाणी जाण्यापेक्षा माझ्या गावातच मी त्यांना, आता काही लोकांना आम्ही 25-25 हजार रुपये पगार देतोय. म्हणजे आमच्या गुराळघरामध्ये मॅनेजमेंट बघणाऱ्या व्यक्तीला आम्ही 25 हजार रुपये पर मंथ पगार देतोय आणि आमच्या ड्रिपचं नियोजन बघणाऱ्या व्यक्तीला आम्ही 7.5 हजार रुपये पर मंथ पगार देतोय. म्हणजे माझं सगळं काम सांभाळून मी जर ठराविक वेळ जर काम करत असेल, असणारं 6 तास किंवा 8 तास मी कम्प्युटरवर काम करत असेल आणि सगळा वेळ माझ्या शेतीची कामं, बाकीची माझी किरकोळ कामं जी सगळे ती सांभाळून मला जर 7-7.5-8 हजार रुपये पगार मिळत असेल तर, आणि गावातल्या गावात राहून, तर हे अयोग्य नाहीच मी म्हणतोय. आणि असं प्रत्येक ठिकाणी जर आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग सुरू केले किंवा आमच्या पर्यावरणाला पूरक उद्योग सुरू केले, मी उत्पादित करणाऱ्या मालावर प्रक्रिया करायला सुरुवात केली, तर गावातल्या एकाही माणसाला बाहेर जायची गरज नाही, इतकं मोठं काम उभं राहू शकतं. नक्कीच. म्हणजे रोजगाराचं तुम्ही जे विकेंद्रीकरण समजावून सांगितलं, ते जर प्रत्येक खेड्यामध्ये झालं, तर तुम्ही जे म्हणताय की खेड्याच्या बाहेर जाण्याची गरजच नाही. गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे भारतातली जी सगळी खेडे आहेत ती स्वयंपूर्ण बनतील आणि तिकडे समृद्धी नांदायला चालू करेल. आणखी एक प्रश्न आहे आपल्या कमेंट बॉक्समध्ये. आर्थिक मुद्द्यावर हा प्रश्न आहे की जे अल्पभूधारक शेतकरी आहेत, त्यांनी शेतामध्ये प्रयोग करणे हे बऱ्याचदा आर्थिक रिस्क घेण्यासारखंच असतं. मग तुम्ही हे करत होतात, तर मग आर्थिक भांडवल, त्याचं नियोजन हे कशा प्रकारे सांभाळलं तुम्ही? खरं तर खूप मोठ्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये. उत्पादन खर्च कमी करणं किंवा वेगवेगळ्या प्रकारची शेती उत्पादनं म्हणजे जी पारंपरिक उत्पादनं आहेत, म्हणजे एकाच एक प्रकारचं पीक घेणं, याच्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या पिकांचं उत्पादन घेणं, याच्यावर जितकं काम आम्ही करायला पाहिजे, म्हणजे ॲटोमाइज्ड ड्रिप इरिगेशन, गांडूळ खताची निर्मिती, हायड्रोपोनिक सारखी संकल्पना आणि प्रोसेसिंग उद्योग, याच्यापर्यंत आम्ही पोहोचलो. पण याच्यावर आणखीन काही कामं करता येणं शक्य आहे. त्याच्यामध्ये जे शेतकऱ्यांना लागणारी आदानं आहेत, त्यामध्ये बियाणं असेल, खतं असतील, औषधं असतील, ही सगळी जर आम्ही एकत्रितपणे खरेदी करून ती जर त्यांना देण्याचा प्रयत्न केला, कमीत कमी प्रॉफिट रेंज ठेवून, आणि त्यांची लुबाडणूक जी होती आहे ती थांबवण्यासाठी आम्ही काम केलं, तर उत्पादन खर्चावर बऱ्यापैकी आम्ही तो उत्पादन खर्च कमी करू शकतो. दुसरा मुद्दा आम्हाला एक करता येऊ शकतोय की मी ऊसाचं उत्पादन घेत असेल, फुलाचं उत्पादन घेत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या भाजीपाल्यांचं उत्पादन घेत असेल, तर मी वैयक्तिक एखाद्या त्यातल्या तज्ञ व्यक्तीला मी माझ्यासाठी हायर करू शकत नाही. पण मी गावासाठी ॲग्रोनॉमिस्ट नेमू शकतो की जो तुमच्या बांधावर येऊन त्याच्यावर तो सल्ला देऊ शकतो की बाबा हे खतं ह्या आता घाला, की याला ही कमतरता आहे किंवा जमिनीमध्ये ह्या प्रकारचे खतं आपल्याला घालणं गरजेचं आहे. तर तो ॲग्रोनॉमिस्ट गाव म्हणून आम्ही जर नेमला, तर याच्यावर सुद्धा आपल्याला काम करता येणं शक्य आहे की जेणेकरून आपला उत्पादन खर्च कमी होईल आणि पैशाच्या स्वरूपात जी मदत आहे त्यासाठी सुद्धा थोडंसं आमचे जे उद्योग आहेत त्या उद्योगाच्यातनं ज्यावेळेला आम्हाला पैसा मिळायला लागेल, गट सक्षम व्हायला लागतील, त्यावेळी त्या लोकांना तशा प्रकारचं फंडिंग करणं, यासाठी सुद्धा पुढच्या कालावधीमध्ये आम्ही प्रयत्न करू शकतो. पण आता मात्र आम्हाला त्याच्यावर काम करता येणं शक्य नाही, हे तितकंच खरं आहे. पण जितकं आमच्याकडून करणं शक्य आहे, म्हणजे आम्ही पाणी पुरवठा ठिबक सिंचनच्या माध्यमातून देतोय, 4,500 रुपये एकरी पाणीपट्टी घेतोय, सरकारी पाणीपट्टी आम्हीच भरतोय, लाईट बिल, नोकर पगार, मेंटेनन्स, या सगळ्या गोष्टी आमच्या लेवलला हाताळतोय. म्हणजे पाट पाण्यानं सुद्धा काही संस्थांना देणं शक्य नाही, ते आम्ही ठिबक सिंचननं कमीत कमी खर्चामध्ये पाणी पुरवठा करतोय किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या स्कीम्स ज्या शासनाच्या आहेत आणि लोकांपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे. तर एक मीडिएटर म्हणून खूप चांगल्या पद्धतीने आमचा गट त्याच्यामध्ये सुद्धा काम करतोय की जेणेकरून एखादी योजना
शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवणं. म्हणजे गांडूळ खताचे बेड जवळपास 10,500 रुपये एका बेडला अनुदान आहे. 14 फूट लांब, 4 फूट रुंद आणि 2 फूट उंचीचा बेड आहे. 11,000च्या आसपास अनुदान आहे. आमचा शेतकरी कुणीही 11,000 रुपये घालू शकत नाही आणि तो गांडूळ खताचा बेड, त्याला माहित आहे गांडूळ खत खूप चांगला आहे, पण तो करू शकत नाही. मग यासाठी आमच्या संस्थेनं पुढाकार घेतला आणि संस्थेनं जवळपास गावात 65 गांडूळ खताचे बेड बांधून दिले. हे आणि मग त्याचं अनुदान संस्थेनं घेतलं, त्या शेतकऱ्यांच्याकडे अनुदान त्यांच्या खात्यावर जमा झाल्यानंतर, आणि त्याच्यातनं जवळपास संस्थेला 1,40,000 रुपयाचा फायदा झाला. म्हणजे शासनाच्या योजना योग्य पद्धतीनं जर शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवल्या तरी सुद्धा गट म्हणून, शेतकरी म्हणून आमचा खूप मोठा फायदा होऊ शकतो, हे आम्ही त्या ठिकाणी दाखवून देण्याचा प्रयत्न केला. नक्कीच नक्कीच. म्हणजे आर्थिक नियोजन आपल्याला योग्य प्रकारे हाताळता येईल आणि ते हाताळता आलं पाहिजे. त्यासाठी एकत्र येऊन काम करणं गरजेचं आहे, याचं तुम्ही सांगितलेलं आहे. अविनाश सर आपल्याला म्हणतायत की ज्या शेतजमिनी धरण क्षेत्रामध्ये नाहीत, त्या शेतीला 12 महिने पाणी पुरवठा राहील, याची सोय कशी करायची किंवा याच्यासाठी काय कल्पना आहेत का? ज्या जमिनी धरण क्षेत्रामध्ये नाहीत, आता कसं आहे की आपण या प्रश्नाला खूप वेगवेगळ्या अँगलनं आपल्याला बघता येऊ शकेल की तिथं पावसाचं प्रमाण किती आहे, हा भाग सगळ्यात महत्वाचा आहे. म्हणजे तो भाग ज्याच्यावर बोलतात तो भाग नेमका कुठं आहे. जर तो अति पावसाच्या प्रदेशात आहे, डोंगराळ भागात आहे, तर शेततळी वगैरे आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकेल. 100% अनुदान शासन त्याच्यावर मागेल त्याला शेततळे प्रकारची योजना शासन कृषी विभाग राबवत आहे, महाराष्ट्र शासन राबवत आहे. तर त्या माध्यमातून, आणि त्या ठिकाणी लाईटची सोय नसली तरी सुद्धा आपल्याला सोलर सिस्टम अगदी 10% पैसे भरल्यानंतर तिथं आवश्यक असणारी सोलर सिस्टम सुद्धा शासन आपल्याला 90% अनुदानावर देत आहे. जर कास्ट मधले शेतकरी असतील तर 95% अनुदानावर देत आहे. शासनाच्या योजना आणि मी ज्या ठिकाणाचा विचार करतोय ते ठिकाण, या सगळ्या गोष्टींचा ताळमेळ जोडण्याचा प्रयत्न केला. एखादं अगदी पाऊस कमी पडणारी खेडी आहेत महाराष्ट्रातली किंवा भारतातली, तर त्या ठिकाणी आपल्याला जे ओढ्यांचं खोलीकरण आहे, रुंदीकरण आहे, त्याच्यावर काम करता येऊ शकेल, किंवा नाला बंडिंग, बांध बंदिस्ती याच्यावर आपल्याला काम करता येऊ शकेल. खूप कामं झालेली आहेत जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून, किंवा वेगवेगळ्या संघटना त्याच्यावर काम करतायत. याच्यासाठी सुद्धा गावानं जर एकत्रित आलं तर ज्या ठिकाणी अगदी कमीत कमी पाऊस पडतोय, तो पडणारा पाऊस जर आपण जिरवू शकलो, खाली जमिनीमध्ये मुरवू शकलो, ते पाणी वाहून जाणारं पाणी आपण साठवून ठेवू शकलो, तर खूप मोठ्या प्रमाणात आपण बाकीची कामं किंवा शेतीसाठी त्याचा वापर आपण करू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं, आम्ही जे पीक पद्धती निवडणार आहे, तर पाण्याच्या उपलब्धतेनुसार आपल्याला पिकांची निवड करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे माझ्याकडे उपलब्ध पाणी कमी आहे आणि मी जर ऊसासारखं पीक घेणार असेल तर, किंवा केळीसारखं पीक घेणार असेल जादा पाणी लागणार, तर मात्र आम्ही आमच्या जमिनीचा कस सुद्धा कमी करणार आहोत आणि एकूणच आमची शेती ही वेगळ्या गर्तेत ही जाणार आहे, हे आपण आपल्याला वाचवता येणार नाही. सोहम सर. नक्कीच. म्हणजे जी शेतजमीन धरण क्षेत्रामध्ये नाही आहे, किंवा आपण असं मानूयात की पर्जन्यछायेच्या प्रदेशात आहे, भूजल पातळी वाढवणं आणि ते वाढवण्यासाठी सर्वात प्रथम गावातल्या लोकांनी एकत्र येणं, शासनाच्या विविध योजना आहेत त्यांचा लाभ कसा घेता येईल हे पाहणं, हे खूप महत्वाचं आहे. मध्यंतरी आम्ही असंच एक सेशन केलं होतं, ज्या ठिकाणी ते गावचे सरपंच आले होते. त्यांनी शासनाच्या तब्बल 14 योजना एकत्र करून संपूर्ण गावासाठी एकत्र घर बांधण्याचा एक पराक्रमच केला होता. तर तुम्ही जे म्हणताय की सकारात्मक दृष्टिकोन, शासनाच्या योजना आहेत, पण ते एकत्र येऊन त्याचा फायदा कसा घ्यायचा हे ठरवण्याची क्षमता हे खूप गरजेचं आहे. तर माझ्या मते आजच्या कार्यक्रमातले जवळजवळ सर्व प्रश्न आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि सर्व प्रश्न आपण घेतलेले आहेत. तर आता कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळत. एक प्रश्न बहुतेक मारुती वरुटे विचारत आहेत, त्यांनी हात वर केलेला होता. अच्छा, विचारा. नमस्कार. हा, नमस्कार. नमस्कार सर्व जॉईनना नमस्कार. हे आमच्या गावाशेजारचेच आहेत आणि हे जे बोललेत ना, ते सगळं अगदी मॉडेल कारभारवाडी मॉडेल असं घडवलेलं आहे.
रेखावत सर, जिल्हाधिकारी वगैरे सगळे येऊन बघून गेलेले आहे. आमच्या गावापासून 2 किलोमीटर अंतरावर आहे. अनेक दुसरं एक सर आहे की रेशीम उद्योग हा जो तो तुमच्या गावात जर सुरू झाला सर, तर हे मॉडेल जे पूर्ण महाराष्ट्रभर आपल्या जिल्ह्याभर जाऊ शकेल. त्यासाठी ते तुम्ही रोजगार हमीचा जो मगाशी गांडूळ खताचं तुम्ही बरेचसे तुम्ही बेड वगैरे दिले, त्या माध्यमातून हीच योजना रेशीम उद्योग आहे. अतिशय चांगला रेशीमचा त्यातनं तंतू लागवडीचा उसाला पर्याय म्हणून आहे आणि उद्योगातून चांगले पैसे मिळतात. आपल्या गावाशेजारी बेले गावात चांगलं ते झालंय. ते बेल्याला सुद्धा बऱ्याच वेळा लोकांना मी माझ्या गावातल्या लोकांना जाऊन व्हिजिट दिले, हे केले, तरी लोकांनी त्याला काही प्रतिसाद दिला नाही. तुमच्या गावात कारभारवाडीमध्ये जर असा प्रोजेक्ट झाला, एक 2-4 आता गट शेतीच्या माध्यमातून एक 2-4 शेतकऱ्यांनी जर येऊन जर हे जो उद्योग चालू केला सर, तर अतिशय चांगलं मॉडेल आणि पूर्ण जाहिरात चांगली होईल. लोक त्यात, शेतकरी चांगला त्यात नफा मिळवेल. हे तेवढं जरा सर लक्ष घातलं तर सर बरं होईल. मारुती, खूप छान. खरं तर रेशीम उद्योग 100% शासनाचं त्याला अनुदान आहे त्या उद्योगाला. खरं तर एकाच बाबतीत आमचं काम चालू नाही आहे. आता तुम्ही रेशीम उद्योगाबाबतीत बोलला, तर अंड्याचं गाव ही संकल्पना सुद्धा कारभारवाडीत राबवली जाईल पुढच्या काही दिवसात. अंड्याचं गाव म्हणजे प्रत्येक कुटुंबाकडे किमान 500 कोंबड्या द्यायच्या आणि त्यांनी उत्पादित केलेली जी अंडी आहेत त्यांना लसीकरण करण्याचं काम आमच्याच महिला, एक गावातील 2 महिला आम्ही ट्रेन करू. याच्या बाबतीत सुद्धा जिल्हाधिकारी साहेबांनी ग्रीन सिग्नल आम्हाला दिलेला आहे. आणि जी अंडी उत्पादित होतील, खाद्य सुद्धा एकत्रित आम्ही खरेदी करून त्यांच्यापर्यंत पोच करू. आणि जी अंडी उत्पादित होतील त्याचं मार्केटिंग सुद्धा कारभारवाडी ॲग्रो प्रोड्युसर कंपनी करेल. याच्यावर सुद्धा आम्ही काम करतोय. म्हणजे अंड्याचं गाव, त्याच्यानंतर ॲनोरॉबिक पद्धतीनं खत निर्मिती. म्हणजे आज आम्ही जे काही रासायनिक खतं वापरतोय आणि जमिनीची क्षमता किंवा कस कमी व्हायला लागलाय आणि याच्यातनं अनेक प्रकारच्या समस्या आमच्या निर्माण व्हायला लागलेत. याचं बेसिक कारण आहे आमच्या जमिनीमधला कार्बनचं प्रमाण कमी व्हायला लागले. आणि हे कार्बनचं प्रमाण आमच्या भागामध्ये 0.25 पर्यंत आले. हे जर आलं 25 पर्यंत आलंय आणि त्यामुळं आम्ही एकरी 25 ते 27 टन उत्पादन काढायला लागलोय. जर हे कार्बनचं प्रमाण 1% वाढलं तर आमचं शेतीचं उत्पादन, ऊसाचं उत्पादन 60 टनापर्यंत जाते. आणि हे कार्बनचं प्रमाण आमच्या शेतामधलं 2% जर गेलं तर आमचं उत्पादन 100 टनाच्या खाली येणार नाही, कोणत्याही प्रकारची रासायनिक खतं न घालता. तर याच्यावर सुद्धा आमच्याकडं त्याच्यासाठी आवश्यक असणारा गूळ किंवा गुळाचं पाणी, त्याच्यानंतर गाईचं गोमूत्र आणि शेण, देशी गाईचं गोमूत्र आणि शेण, देशी गाईचं ताक आणि काही पाला, काही वनस्पतींचा पाला, हे जर हवाबंद ठिकाणी कुजवलं तर अशा प्रकारचं लिक्विड बाहेर पडतं 45 दिवसानंतर आणि तिथून पुढे सलग मिळत राहतं, की जे 1 वर्ष वापरल्यानंतर 1% कार्बन लेवल पर्यंत आम्ही जाऊ शकतो. त्याच्यावरचं काम सुद्धा येत्या काही दिवसामध्ये आम्ही कारभारवाडीत करतोय, की ज्या माध्यमातून किमान 2000 एकर जमीन सेंद्रिय होईल. म्हणजे आम्हाला आमची जमीन फक्त आत्तापुरता विचार करायचा नाही, तर पुढच्या पिढीला सुद्धा ती जमीन मिळायला पाहिजे. त्याच्यावर सुद्धा आम्हाला काम करावं लागेल. आणि मग तुम्ही म्हणताय तसं रेशीम उद्योग असेल किंवा मधुमक्षिका पालन, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला खूप काम करण्यासारखं आहे. तर या काही योजना जर आम्ही राबवला, मगाशी मी म्हटलं की पर्यटन, कृषी पर्यटन, म्हणजे येणाऱ्या पर्यटकाला त्याला गुराळघर पण बघायला मिळेल, त्याला अत्याधुनिक ठिबक सिंचन यंत्रणा बघायला मिळेल, त्याच्याबरोबरच गायींचा गोठा, गुरांचा गोठा बघायला मिळेल, ॲनोरॉबिक पद्धतीनं खत निर्मिती कशी होते हे बघायला मिळेल. म्हणजे अनेक गोष्टी जर एका ठिकाणी असल्या आणि हा हेतू एका ह्याच्यात होणार नाही, पण टप्प्याटप्प्यानं ह्या सगळ्या गोष्टींच्यावर, आणि खूप चांगला मुद्दा मांडला, रेशीम उद्योगावर खूप काम होऊ शकतं आणि त्यासाठी सुद्धा आम्ही कारभारवाडीमध्ये प्रयत्न करू. नक्कीच म्हणजे खूप चांगला सल्ला सरांनी आपल्याला दिलेला आहे आणि आपण तो सल्ला घेतला, यासाठी धन्यवाद. मी MB पाटील सरांना विनंती करतो, त्यांचा हात मला वर दिसतोय. पाटील सर, आपला प्रश्न आहे का? हॅलो, म्यूट आहे. तुम्ही स्वतःला अनम्यूट करून प्रश्न विचारू शकतात पाटील सर. माझ्या मते त्यांच्यापर्यंत आवाज पोहोचत नाहीये किंवा काहीतरी नेटवर्कचा इश्यू दिसतोय, त्यामुळे ते प्रश्न विचारू शकत नाहीये.
पण आपण नेहमीच एकमेकांशी जोडून राहणार आहोत. टॉप इंडिया तुमच्या नेहमीच सोबत असेल. आम्ही कमेंट बॉक्समध्ये टॉप इंडियाच्या वेगवेगळ्या सोशल मीडियाचे हँडल्सची लिंक दिलेली आहे. जर तुम्हाला टॉप इंडिया सोबत जोडून राहायचं असेल तर तुम्ही तिथे आम्हाला फॉलो करू शकता. जवळजवळ आपण 1.5 तास वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केलेली आहे आणि आता कार्यक्रमाची वेळ आपल्याला पुढे जाण्यास अनुमती देत नाही. आपल्याला इथे थांबावंच लागेल. तर आपल्याला मी कार्यक्रमाच्या शेवटाकडे वळताना विनंती करतो की आभार प्रदर्शन करावं. धन्यवाद सोहम दादा. खरं तर 1 तास उलटून गेला आणि जवळपास सगळे श्रोते अजूनही जोडले गेलेले आहेत. यावरूनच कळतंय की आपला आजचा कार्यक्रम कसा झाला ते. अ, सर्वप्रथम मी सर तुमचं मनापासून आभार मानते, की एवढा वेळ काढून तुम्ही आपल्या कार्यक्रमास उपस्थित राहिलात आणि वेगवेगळ्या विषयांवरती वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रश्नांसाठी मार्गदर्शन केलं. त्यासाठी तुमचे खूप खूप आभार. खरं तर एकत्र येऊन चर्चा होते, एकत्र येऊन कुठेतरी काहीतरी वेगळं घडतं. पण हेच एकत्र येऊन एक शेती घडू शकते. त्याला आपण गटशेती असं म्हणू शकतो. हे आज नव्याने कळलं. आधुनिक शेती आणि त्याला लागलेली गटशेतीची साथ आणि मग त्यातून निर्माण झालेले रोजगार खेड्यासारख्या ठिकाणांमध्ये. जेणेकरून खेड्यातल्या लोकांना शहराकडे जाऊन 10,000 ची नोकरी करण्याची कदाचित गरज नाही. तर प्रयत्न हाच राहील टॉप इंडियाचा, की आपला हाचा जो कार्यक्रम आहे, वेगवेगळ्या भागातील वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचला जाईल आणि तुमच्याकडून आम्हालाच नव्हे तर बऱ्याच लोकांनाही प्रोत्साहन मिळेल आणि एक छोटा प्रयत्न राहील, की प्रत्येक गावात गटशेतीसारखा एक प्रयोग एक तुमच्यासारखा करून बघावा आणि मग त्यातून कसा विकास होतो याचाही अंदाज घ्यावा. दुसरं मी टॉप इंडियाच्या सर्व टीमचे आभार मानते, की त्यांनी एक छान प्रोग्राम इथे उपस्थित अवेलेबल करून दिला सगळ्यांसाठी आणि त्याबरोबर ज्यांच्यामुळे हा प्रोग्राम आजचा टॉप इंडिया टॉक्सचा एपिसोड सक्सेसफुल झाला ते आपले श्रोते. त्यांचेही मनापासून आभार. मी सगळ्यांना सांगेन, की नवीन-नवीन असे उपक्रम आपण घेऊन येतोच आणि नेताजी पाटील सरांसोबत आपण पुन्हा एकदा जोडले जाऊ. कदाचित तुमचे पुन्हा नवीन काही प्रश्न येतील, नवीन काही टॉपिक येईल किंवा मग सरांच्या गावांमध्ये नवीन प्रोजेक्ट येईल आणि त्याची माहिती आपण नक्कीच आपल्या प्लॅटफॉर्मवरती घेऊयात. आजचा हा कार्यक्रम इथेच संपला असं मी जाहीर करते. सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. धन्यवाद. ओके, धन्यवाद. ओके.